जॉइन केल्याबद्दल सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. आज आपलं सेशन डॉक्टर सलील कुलकर्णी हे कंडक्ट करणार आहेत आणि थोडक्यात त्यांच्याबद्दल मी थोडं सांगू इच्छिते. Dr. Salil Kulkarni is an interventional pulmonologist and critical care physician working at St. Luke's Hospital. He had completed his internal medicine residency at Bronx Care Hospital Center in New York. He then served as an assistant professor of medicine and academic hospitalist at the University of Missouri Kansas City School of Medicine. Dr. Kulkarni is actively involved in academic medicine and is passionate about advancing the field of interventional pulmonology through mentorship, research, and collaboration. And apart from when he is not caring for the patient, Dr. Kulkarni enjoys reading, exploring new cuisines, playing the flute, spending time with family, and cheering on the Kansas City Chiefs. आणि लास्ट वीक मध्येच आपला जो 3 पैशांचा तमाशा हा झाला होता, हे नाटक झालं होतं, त्यात डॉक्टर सलील कुलकर्णीने सगळ्यांना ओळखलंच असेल. इन्स्पेक्टर राठोड, नाही भंडारे भंडारी सॉरी. चला तर जास्त वेळ न घालवता आपण सुरू करूयात. ओके, थँक्यू छायाताई. मी जे कोणी बोलत नसेल त्यांनी प्लीज म्यूट वरती जा. फॉर एव्हरीवन फॉर दोज हू डोंट नो, माझं आता एवढं मोठं इंट्रोडक्शन झालं, पण मी सलील कुलकर्णी, मी इंटरनॅशनल पल्मॉलॉजिस्ट आहे आणि ICU फिजिशियन ऍट सेंट लुक्स हॉस्पिटल. आणि खूप आभारी आहे. एकच मिनिट, वैशाली रेकॉर्डिंग सुरू करतेस प्लीज. सुरू केलंस? ओके, सॉरी. खूप आभारी आहे MMKCचा आणि वैशालीताई, छायाताई, सगळ्यांचा, तुमच्या सगळ्या ग्रुपचा, की त्यांनी मला इन्व्हाइट केला, चान्स दिला आज बोलायला. सो फर्स्ट अँड फॉरमोस्ट, आय एम नो डायटरी ॲडवाइस, नो एक्सरसाइज इन्स्ट्रक्शन्स, पण मेनली 3 गोष्टीवर मला फोकस करायचा आहे. एक तर आपल्या डे टू डे लाईफमध्ये जे आपल्या सवयी असतात, आपल्या रिस्क फॅक्टर्स असतात, आपल्या शरीरात असतात, किंवा आपण जे एन्काउंटर करतो, त्याचा आजार किंवा डिसीजशी कसा इंटरप्ले आहे आणि त्याचे आउटकम्स हे काय आहेत. आणि मग आपण जे काही डे टू डे लाईफमध्ये जे डिसिजन्स घेतो, जे काही चांगल्या वाईट सवयी, त्याचा मेनली आपल्या हृदयावर आणि फुफ्फुसांवर, सो कार्डिओ रेस्पिरेटरी सिस्टम, दॅट्स हाऊ आय लाईक टू कॉल इट, किंवा कार्डिओ पल्मनरी सिस्टम. कारण का हृदय आणि फुफ्फुस ही दोन्ही ऑर्गन्स अतिशय दे वर्क क्लोजली देअर, म्हणजे ते एकमेकाच्या शेजारी आहेतच, पण ते खूप क्लोजली वर्क करतात. त्यामुळे एका सिस्टम मध्ये काही आजार असला तर तो दुसऱ्या सिस्टम मध्ये त्याचे पडसाद उमटतात असं. त्यामुळे दे आर व्हेरी इंटरकनेक्टेड. पण दॅट इज द फोकस ऑफ माय टॉक हिअर. आणि मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे मग मेडिकल सायन्स मध्ये आपल्या ज्या काही प्रॅक्टिकल डिसिजन्स आहेत, त्याच्यामध्ये आपण काय मेडिकल सायन्स वापरून चेंजेस करू शकतो, जेणेकरून आपण डिसीज आणि त्याचे जे आउटकम्स आहेत ते आपण इम्प्रूव्ह करू शकतो. सो पार्ट 1, थोडंसं बॅकग्राऊंड लंग आणि हार्ट हेल्थ बद्दल. सो सांगायची गरज नाही, ऑक्सिजन ही आपल्या शरीराची लाईफ करन्सी आहे. जेव्हा ऑक्सिजन शरीरात पोचतो, ते आपल्या लंग्सचं काम असतं ते हवेतनं रक्तात आणणं, आणि मग हृदयाचं काम असतं की ते सगळीकडे पोहोचवणं, तो ऑक्सिजन सगळीकडे पोहोचवणं रक्ताद्वारे. तर या दोन्ही सिस्टम्स दे आर इनेव्हिटेबली त्या लाईफ सस्टेन करण्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. आणि याच्यामध्ये छोटासा जरी काही इम्बॅलन्स झाला, काही बिघाड झाला, तर मग त्याचा परिणाम पुढे जाऊन खूप मोठा होऊ शकतो. सो आणि आणखीन एक बॉटम लाईन इथे आहे की आजार हा युजली अचानक होत नाही. युजली मोस्ट टिपिकली आजार हे हळूहळू वेळेनुसार होतात आणि ते वाढत जातात. आणि इन जनरल सुरुवातीला काहीच सिम्पटम्स येत नाहीत आणि ओव्हरऑल आतून नुकसान कंटिन्युअसली चालू असतं. सो मोस्ट क्रॉनिक इलनेसेस, स्पेशली लंग्स आणि हार्टला अफेक्ट करणारे किंवा इन जनरल आपल्या बॉडीला अफेक्ट करणारे, they are silent until they become obvious आणि severe.
सो क्विकली गोइंग थ्रू जी अंडरलाईंग डिसीज प्रोसेस आहे, आणि आपण प्रत्येकाने हे ऐकलं असेल, मला खूप कॉम्प्लिकेट करायचं नाही, हे सिम्पल जितकं करता येईल तितकं मला ट्राय करणार आहे मी. पण इन जनरल जे कार्डिओ रेस्पिरेटरी आणि कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजेस आहेत, तर ते टाळण्यासाठी युजली आपण 60 वर्ष किंवा एका ठराविक उतार वयात आपण पोचायला लागलो की आपण त्याचा विचार करतो की आता आपण टाळलं पाहिजे. पण खरं सांगायचं तर हा विचार आपण 16 म्हणजे आपल्या टीन्स मध्ये केला पाहिजे. कारण हा हृदयविकार किंवा कार्डिओपल्मनरी कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजेस जे आहेत ते जगातलं सगळ्यात मोठं कारण आहे मृत्यूचं. आणि त्यामागे असलेली जी मेन डिसीज प्रोसेस आहे ॲथेरोस्क्लेरोसिस, म्हणजे बेसिकली रक्तवाहिन्यांच्या भिंतीमध्ये वॉलमध्ये कोलेस्ट्रॉल प्लाक बिल्डअप होणं, की कोलेस्ट्रॉल हळूहळू जमा होणं आणि त्याचा प्लाक तयार होणं. ही प्रोसेस खूप आधी सुरू होते. सो या प्रक्रियेचा परिणाम आपल्याला खूप नंतर दिसतो. खूप फॉर एक्झाम्पल हार्ट अटॅक येणं किंवा स्ट्रोक येणं किंवा एखाद्याला गँग्रीन होणं वगैरे. पण त्याची जी ऍक्च्युअल लागवड असते ती खूप आधी सुरू झाली असते, आणि त्यामुळे वेळीच लक्ष देणं हे खूप महत्वाचं आहे. तर अजून एक महत्वाचं म्हणजे आता मी जसं सांगितलं असं की ॲथेरोस्क्लेरोसिस हा आजार फक्त हृदयाच्या किंवा कोरोनरी आर्टरीज पुरताच मर्यादित नाहीये. आपल्या ज्या हेड टू टो छातीमधले थोरॅसिक एओर्टा म्हणा, ॲब्डॉमिनल एओर्टा म्हणा, मोठ्या मोठ्या ज्या आर्टरीज आहेत तिथे सगळ्याच आर्टरीज अफेक्ट होतात त्याने. आणि इट्स नॉट रिअली अ हार्ट प्रॉब्लेम किंवा लंग प्रॉब्लेम, इट्स अ होल बॉडी प्रॉब्लेम. यावरचं संशोधन पण खूप इंटरेस्टिंग आहे. अगदी लहान वयोगटातली म्हणजे 15 ते 35 या वयोगटातल्या मृत्युमुखी पडलेल्या लोकांची जेव्हा पोस्टमॉर्टम केली, तेव्हा अगदी टीनेजर्स मध्ये पण ॲथेरोस्क्लेरोसिसचे फाइंडिंग्स आढळलेले आहेत. की ते युजली शो अप ॲज ज्याला फॅट स्ट्रीक्स म्हणतात, की अगदी बारीकशा लिनियर लाईन सारख्या लिजन्स ज्या मोठ्या मोठ्या रक्तवाहिन्यांमध्ये दिसतात, ते आणि अगदी लहान वयात दिसायला लागतात. त्यामुळे खूप लहान वयात या आजाराची सुरुवात होते. आणि डेफिनेटली आपल्या ज्या कोरोनरी आर्टरीज असतात किंवा ज्या हृदयाच्या वेसल्स असतात त्यांच्यामध्ये पण हाच पॅटर्न आहे. महिलांमध्ये थोडंसं उशिरा सुरू होतं, कारण का महिलांमध्ये हॉर्मोन्सचं थोडं प्रोटेक्शन असतं, इस्ट्रोजनचं स्पेशली, अंटिल मेनोपॉज. पण मेनोपॉज नंतर ती पण प्रोसेस ऍक्सलरेट होते आणि इव्हेंच्युअली जाऊन इट ॲव्हरेजेस आउट. म्हणजे बाय अराउंड 65 50% लोकांना जे हार्ट अटॅक येणाऱ्यांपैकी 50% लोकांना 65च्या आत पुरुष आणि अबाउट 30% स्त्रिया. पण बियॉन्ड 65 दिस बिकम्स क्लोज. द रिस्क इज इक्वल ऑलमोस्ट दोन्ही जेंडर्समध्ये. सो बेसिकली जी प्लाक साठण्याची, कोलेस्ट्रॉल प्लाक साठण्याची जी टोटल प्रक्रिया आहे ती अनेक दशकं इसेन्शियली चालू असते. पण ऑफकोर्स ही एक पॉझिटिव्ह गोष्ट ही पण आहे, द अपसाइड इज की ही प्रक्रिया स्लो असते आणि त्यामुळे आपल्याला काही प्रमाणात ती टाळता येऊ शकते किंवा ऍटलीस्ट स्लो डाऊन करता येते. जेणेकरून आपण जे काही आपले रिस्क फॅक्टर्स आहेत ते मॉडिफाय केले, लाईफस्टाईल चेंजेस म्हणा, हॅबिट्स म्हणा, काही ठराविक प्रकारचे बेसिक हेल्थ पॅरामीटर्स मॉनिटर करणं, याच्यामुळे आपण त्या स्लो डाऊन किंवा कमी करू शकतो. हे सरासरी साधारण जे मेन फॅक्टर्स आहेत की ज्याच्यामुळे कार्डिओपल्मनरी डिसीज ऍक्सलरेट होतं, तर हे त्याचे मेन आहे. एक तर म्हणजे फिजिकल इनॅक्टिव्हिटी हे खूप मोठं आहे, पुअर स्लीप, स्मोकिंग हे खूप मोठा फॅक्टर आहे. इन जनरल मेटाबॉलिक हेल्थ आपली जर पुअर असेल, की आपल्या शुगर कंट्रोल विस्कळीत असेल किंवा कोलेस्ट्रॉल जास्त असेल, काही ठराविक प्रकारचे कोलेस्ट्रॉल रिलेटेड प्रोटीन्स आपल्या शरीरामध्ये किंवा काही ठराविक प्रकारचे कोलेस्ट्रॉल पार्टिकल्स जास्त असतील, हाय ब्लड प्रेशर हा एक मोठा फॅक्टर आहे. आणि मग इन जनरल क्रॉनिक स्ट्रेस आपण क्वांटिफाय करू शकत नाही. ब्लड प्रेशर मोजू शकतो, 120 ओव्हर 80 आहे, पण आपण स्ट्रेस मोजू शकत नाही. पण डेफिनेटली तो एक खूप मोठा फॅक्टर आहे आणि असं संशोधनाने आपल्याला सांगून दिलेलं आहे. सो हृदयाचं आरोग्य हे आपल्याला जर समजायचं असेल नीट, आणि हृदयाचंच नाही पण आपल्या इन जनरल कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टमचं, तर त्या अशा 1-2 टेस्ट बघून किंवा 1-2 गोष्टी बघून नाही करणार. आपल्याला 2 मोठे गट करता येतील, की एक म्हणजे जे रिस्क मार्कर्स आहेत, की आपल्या शरीरामध्ये रिस्क फॅक्टर्स असतील किंवा जे आयदर ते आपल्याला इनहेरंटली असतील, काही काही आपल्याला जेनेटिकली मिळतात, काही काही आपल्याला जन्मजात असतात किंवा काही काही आपण अक्वायर करतो ऍज लाईफ गोज ऑन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले जे परफॉर्मन्स मार्कर्स, म्हणजे आपलं फंक्शनल स्टॅटस काय आहे. सो या 2
ठळक हेडिंग्सच्या अंडर मी ग्रुप केलेले आहे. सो जे रिस्क फॅक्टर्स आहेत त्या म्हणजे एखादा आजार होण्याची शक्यता किती आहे हे दाखवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे ब्लड प्रेशर. एकतर सगळ्यात वन ऑफ द बिगेस्ट फॅक्टर्स वर्ल्ड वाईड ऑफ मॉर्टॅलिटी किंवा डेथ. त्याच्यामध्ये असं आहे की सिस्टॉलिक ब्लड प्रेशर जर 20 मिलीमीटर मर्क्युरी 20 ने जास्त असेल तर आपला हार्ट अटॅक येण्याचा किंवा स्ट्रोक होण्याचा जी रिस्क असते ती दुप्पट होते. आणि म्हणजे 120 जर 140 असेल तर युअर रिस्क ऑफ हॅव्हिंग हार्ट अटॅक इज 2 टाइम्स एज मच. त्यामुळे हे खूप महत्वाचं हे आहे फॅक्टर आहे. त्यानंतर जे कोलेस्ट्रॉल आहे त्याच्यामध्ये सुद्धा नॉन एचडीएल कोलेस्ट्रॉल, म्हणजे जर टोटल कोलेस्ट्रॉल मायनस जर एचडीएल कोलेस्ट्रॉल केलं तर ते नॉन एचडीएल कोलेस्ट्रॉल येतं. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे एलडीएल असतं, व्हीएलडीएल असतं. हे मेन ठळक पार्ट्स असतात. आणि त्याच्यामध्ये मग काही काही अजून गोष्टी ज्या आपण खूप नॉर्मली जेव्हा आपण एखाद्या डॉक्टरकडे जातो आणि ते कोलेस्ट्रॉल पॅनल ऑर्डर करतात आणि टेस्ट करतात त्याच्या ज्या टिपिकल कोलेस्ट्रॉल पॅनल असतं त्याच्यामध्ये ज्या ऑर्डर केल्या जात नाही अशा काही काही गोष्टी, एक ॲपोबी और ॲपोलायपोप्रोटीन बी, इट्स अ प्रोटीन पार्टिकल्स असतात की जे कोलेस्ट्रॉल कॅरी करतात आपल्या ब्लडमध्ये. आणि मग लायपोप्रोटीन ए हे एक जेनेटिक ॲक्विजिशन आहे. म्हणजे आपण काही काही लोकांना 10 ते 20% लोकांना असतं हे की ज्याच्यामध्ये हे एलडीएलचा एक प्रकार आहे, एलडीएल कोलेस्ट्रॉलचाच, पण ते त्याचं असोसिएशन ॲक्सिलरेटेड ॲथ्रोस्क्लेरोसिसशी जास्त आहे की ॲथ्रोस्क्लेरोसिस होण्याचे प्रमाण जास्त असतं ज्यांच्यामध्ये हे या प्रकारचं एलडीएल कोलेस्ट्रॉल असतं. सो या गोष्टी मेजर करणं हे खूप महत्वाचं आहे. ऍटलीस्ट वन्स इन युअर लाईफ टाईम प्रत्येकाने लायपोप्रोटीन ए आणि ॲपोलायपोप्रोटीन बी चेक केलं पाहिजे. दुसरं गोष्ट म्हणजे इन्शुलिन आणि इन्शुलिन रेझिस्टन्स, तो एक खूप महत्वाचा फॅक्टर. बेसिकली डायबिटीज होण्याचे ज्या काही वाटचाली आहेत त्याच्यामुळे हार्ट डिसीजेस नाही पण इतर पण म्हणजे इव्हन फॅटी लिव्हर म्हणा किंवा ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल हे सगळेच आजार डायबिटीज मुळे अफेक्ट होतात. आणि मग त्यामुळे नंतर कोरोनरी कॅल्शियम स्कोर किंवा कार्डियक सीटी स्कॅन म्हणतात ज्याला, ही एक टेस्ट आहे की जी थेट तुमच्या कोरोनरी आर्टरीमध्ये किती प्लाक आहे, कॅल्शियम डिपॉझिशन किंवा प्लाक किती आहे हे मेजर करतं. आणि युजली जर स्कोर 0 असेल तर ऍटलीस्ट शॉर्ट टर्म मध्ये म्हणजे पुढच्या 10 वर्षात तुमचं हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण खूप कमी आहे हे आपल्याला लक्षात येतं. याचा अर्थ असा नाही की तुमचं हार्ट अटॅक येण्याचं प्रमाणच टोटल इन जनरल कमी आहे. इट लुक्स ओनली ऍट द शॉर्ट टर्म रिस्क की पुढच्या 10 वर्षाच तुम्हाला सांगू शकतं. त्यामुळे इट्स स्टील इम्पॉर्टंट की तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी, जरी तुमचा स्कोर 0 असला तरी बाकी सगळ्या गोष्टींकडे तुम्ही पाहणं महत्वाचं आहे तितकंच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या परफॉर्मन्स मार्कर्स आहेत त्याच्यामध्ये एक खूप प्रॅक्टिकल असं परफॉर्मन्स मार्कर आहे की आपला स्टेप काउंट. असं आढळून आलंय की आपला दररोज साधारण जर 7,000 पावलं होत असतील आपला स्टेप काउंट असेल तर ओव्हरऑलच म्हणजे ऑल कॉज मॉर्टॅलिटी ज्याला म्हणतात की मृत्यूचा ओव्हरऑल धोका हा खूप कमी होतो. त्यामुळे खूप सिम्पल पण इट्स अ व्हेरी सिग्निफिकंट मेट्रिक ऑफ हेल्थ. त्यानंतर VO2 मॅक्स, आणि मी त्याच्याबद्दल थोडंसं बोलणार आहे. खूप लोकांना माहिती असतं, खूप लोकांना माहिती नसतं VO2 मॅक्स बद्दल, पण सगळेच लोक इंटरेस्टेड असतात. पण दॅट्स अ फिटनेस गोल्ड स्टँडर्ड टेस्ट म्हणता येईल त्याला. आणि इट इज असोसिएटेड विथ म्हणजे हायर VO2 मॅक्स असणं हे असोसिएटेड विथ लॉंगेव्हिटी किंवा तुमच्या मोठं लाईफ स्पॅन असण्याचं सिम्बल आहे. आणि त्याशिवाय मग अजून लॅक्टेट थ्रेशोल्ड टेस्ट म्हणून एक असते की जे युजली स्पोर्ट्स मेडिसिन क्लिनिक्स असतात किंवा स्पोर्ट्स मेडिसिन सेंटर्स असतात तिथे जास्त स्पोर्ट्स मेडिसिन मध्ये जास्त हे मेजर केलं जातं की तुमचा कुठला झोन, जे लोक वर्कआउट करतात किंवा जे लोक रन करतात त्यांना एक्सरसाइज झोन्स किंवा परफॉर्मन्स झोन्स माहिती असतील की तुम्ही कुठल्या झोन मध्ये तुम्ही किती लॅक्टेट तुमच्या शरीरात तयार होतं. ऑफकोर्स जितक्या लोअर झोन मध्ये जितकं जास्त लॅक्टेट तयार होत असेल तितकं तुमचा परफॉर्मन्स पुअर आहे हे लक्षात येतं. पण हे इट्स नॉट समथिंग, ही अशी एक टेस्ट आहे की जी कोणी रुटीनली करत नाही, जरा स्पेशलाइज्ड आहे. आणि मग त्यानंतर मग मसल स्ट्रेंथ, खूप कॉमनली ग्रिप स्ट्रेंथ, आपल्या हँडची ग्रिप स्ट्रेंथ मेजर करून ती करता येते. आणि त्याने सुद्धा आपल्याला बरीच माहिती मिळते ओव्हरऑल मॉर्टॅलिटी रिस्कची किंवा मरण्याच्या रिस्कची फ्रॉम कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजेस. सो बेसिकली शेवटी या गोष्टींचा एकत्रित विचार केला पाहिजे. असं नाही की एका ठराविक फॅक्टरवर कडेच बघायला पाहिजे, पण आपण सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यातनं 2 महत्वाचे प्रश्न असे स्पष्ट होतात की एक म्हणजे तुम्हाला आजाराचा किती धोका आहे
हे एक आपल्याला कळतं. आणि दुसरी गोष्ट कळते म्हणजे की तुमचं शरीर प्रत्यक्षात किती सक्षम आहे, की तुमच्या शरीराचा परफॉर्मन्स किती चांगला आहे. आणि अ, या दोन्हीचा जेव्हा बॅलन्स आपल्याला ठेवता येतो, तेव्हा आपल्याला ते आपलं शरीर सुदृढ हेल्दी बनवता येतं. त्यामुळे या गोष्टींकडे लक्ष ठेवणं, या गोष्टींचा वेळोवेळी जाऊन तपासण्या करणं हे खूप महत्वाचं आहे. आपण टीव्हीवर बघतो की कोणाला जेव्हा हार्ट अटॅक येतो तेव्हा युजली छाती पकडतात, किंवा सिनेमात बघतो छाती पकडतात, पडतात खाली वगैरे वगैरे. ते दॅट इज आय थिंक दे आर ट्राईंग टू मिमिक टिपिकल हार्ट अटॅक, जे क्लासिकल सिम्पटम्स असतात एखाद्या हार्ट अटॅकचे, आपल्याला माहिती आहेत. पण बऱ्याचदा हार्ट अटॅकचे सिम्पटम्स असतात ते क्लासिकल नसतात, दे आर एटिपिकल. सो जे क्लासिकल, जे सर्वसामान्य जे सिम्पटम्स आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत, जी लक्षणं आहेत, ती म्हणजे छातीत दुखणं, मध्ये दुखणं, डावीकडे दुखणं, असं वाटणं की कोणीतरी बसलंय किंवा कोणीतरी घट्ट पट्टा बांधलाय छातीला. कधी कधी त्या वेदना खांद्याकडे किंवा गळ्याकडे, जबड्याकडे जातात, हाताकडे जातात. हात नम होणं, किंवा घाम येणं खूप, किंवा ज्याला सेन्स ऑफ इम्पेंडिंग डूम, किंवा काहीतरी बरोबर नाही किंवा काहीतरी बरं वाईट होणार आहे असं एक मनात विचार येणं. हे सगळे क्लासिकल सिम्पटम्स आहेत. पण हे टेक्स्टबुक सिम्पटम्स हे दरवेळी नसतात, आणि स्पेशली इव्हन मोस्ट ऑफ बायकांमध्ये, डायबिटिक्समध्ये, जे लोक वयस्कर आहेत त्यांच्यामध्ये हे सिम्पटम्स येणार नाही. तर जे एटिपिकल सिम्पटम्स आहेत ते बऱ्याचदा असतात, की जस्ट मळमळ होणं किंवा नॉझिया होणं, उलटी होणं, अचानक एकदम खूप थकवा जाणवणं, एकदम आपली लिथार्जी होणं किंवा असं एनर्जी पूर्ण डाऊन झाल्यासारखं वाटणं, अनइझी वाटणं, ऍसिडिटी किंवा जळजळ वाटणं छातीमध्ये, असं किंवा ऍसिडिटी झाल्यासारखं वाटणं, चक्कर येणं. सो हे सिम्पटम्स पण येतात, आणि दे कॅन बी सिम्पटम्स ऑफ अ सिव्हिअर हार्ट अटॅक. आपल्याला वाटू शकतं की अरे हे तर काय सर्दी झालाय, फ्लू झालाय, असं असं सिम्पटम्स वाटू शकतात, किंवा गॅस झालाय, खूप फ्लॅटस झालंय, अपचन झालंय वगैरे. अ, आणि जसं मी म्हणलं की विशेषतः महिला, किंवा ज्यांना डायबिटीज आहे, किंवा वयस्कर लोक, यांच्यामध्ये हे जास्त करून हे सिम्पटम्स दिसतात. त्यामुळे या लोकांमध्ये डायग्नोसिस मग उशिरा होण्याची खूप शक्यता वाढते, आणि होण्याची शक्यता वाढते असं नाही, पण हे स्टडीजमध्ये दिसून आलेलं आहे की महिलांमध्ये हार्ट अटॅक कॅच करणं याचं शक्यता कमी असते इन जनरल. आणि इट्स नॉट ऑलवेज बिकॉज ऑफ अ बायस, पण बायस बऱ्याचदा या एटिपिकल सिम्पटम्समुळे पण होतो. सो सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला कदाचित हार्ट अटॅक येत असेल, किंवा आला असू शकतो, तेव्हा युजली द बेस्ट नेक्स्ट स्टेप इज की तुम्ही एका डॉक्टरची किंवा हॉस्पिटलची वाट गाठावी. देर इज नो पॉइंट इन टेकिंग अ चान्स. जर आपल्याला वाटत असेल तर आय थिंक इट्स ऑलवेज गुड टू क्लॅरिफाय. अनेक लोक बऱ्याचदा विचार करतात की अरे हे फक्त ऍसिडिटी असेल वगैरे वगैरे वगैरे, पण दॅट इज नॉट द राईट वे टू गो. असं पण खूपदा झालेलं आहे की लोक खूप लेट पोचली हॉस्पिटलला, किंवा खूप उशीर झाला, आणि मग त्याच्यामुळे जीव गमवावा लागला. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर किंवा एखाद्या डॉक्टरकडे गेल्यावर डेफिनेटली या सिम्पटम्सना इव्हॅल्युएट करण्यात येईल, आणि एक ठराविक प्रोटोकॉल्स असतात प्रत्येक हॉस्पिटलमध्ये, प्रत्येक इमर्जन्सी रूम मध्ये, की काय काय करणं, काय काय टेस्टिंग करणं इमिडिएटली, आणि त्याच्यावरनं युजली क्लिअर होतं की हे काय आहे. अजून एक म्हणजे मला सांगावं असं वाटतं की असं आय थिंक अनेक लोकांनी असं ऐकलं असेल, किंवा त्यांच्या आढळण्यात आलेलं असेल, किंवा अनेक लोकांची कंप्लेंट पण असते की अरे स्ट्रेस टेस्ट झाली माझी, किंवा एकाची स्ट्रेस टेस्ट झाली, ती नॉर्मल निघाली, एकदम रिपोर्ट नॉर्मल आला, पण तरी काही दिवसातच त्यांना हार्ट अटॅक आला. असं खूप लोकांचं म्हणणं असतं. मग काय त्या टेस्टचा काय उपयोग झाला, किंवा काही चुकलं का, ती टेस्टच चुकीची आहे. पण बहुत करून खरं सांगायचं तर ती टेस्ट चुकलेली नसते. आणि तो डिसीज कसा वर्क करतो हे आपली समज चुकलेली असते. सो आपल्याला बऱ्याचदा वाटतं, आणि बऱ्याच लोकांना वाटतं की हार्ट अटॅक असा येतो की जो कोलेस्ट्रॉलचा जो प्लाक आहे, जे नॅरोईंग आहे रक्तवाहिनीचं, ते हळूहळू हळूहळू वाढत जातं. इव्हेंच्युअली ते 70%, 80%, 90% होतं, आणि मग त्यावेळी जेव्हा कम्प्लिटली ब्लॉक होते ती ब्लड वेसल, तेव्हा हार्ट अटॅक येतो. हे बहुत करून बऱ्याच लोकांचं हे असतं, मत असतं. पण ऍक्च्युली तसं नसतं. हार्ट अटॅक हा तसा होत नाही. हार्ट अटॅक हा युजली अचानक होतो. सो आणि तो कशामुळे होतो तर असे जे काही काही प्लाक्स असतात, जे कोलेस्ट्रॉलचा साठा झालेले जे प्लाक्स आहेत, ते काही काही असतात ते खूप अनस्टेबल असतात, किंवा ज्यांना वल्नरेबल प्लाक्स म्हणतात. नाजूक म्हणता येईल की ते नाजूक असतात, आणि ते इझिली रप्चर होतात. ते रप्चर झाले की तिथे
त्या प्लाकवर एक इमिडिएटली ब्लड क्लॉट तयार होतं. म्हणजे जसं आपल्याला एखादी जखम झाली किंवा आपल्याला स्क्रॅच झालं, रक्त आलं, ते इमिडिएटली काही मिनिटातच किंवा काही सेकंदातच रक्त क्लॉट व्हायला लागतं. सो तसंच आपल्या शरीरात पण कुठे काहीतरी छोटीशी रप्चर झाली, काहीतरी जखम झाली, तर तिथे एक ब्लड क्लॉट तयार होतो इमिडिएटली. आणि तो ब्लड क्लॉट जो असतो तो उरलेल्या रक्तवाहिनीला ब्लॉक करतो. आणि ती रक्तवाहिनी जेव्हा ब्लॉक होते त्यावेळी ती अचानक होते, काही मिनिटात होते. आणि त्यावेळी लोकांना मग हार्ट अटॅक होतो, कारण का ती रक्तवाहिनी पूर्ण ब्लॉक झाली असते किंवा काही प्रमाणात ब्लॉक झाली असते. सो ट्विस्ट असा आहे की अनेकदा हा प्लाक खूप छोटा असतो. जे सिव्हिअर नॅरोईंग करणारे प्लाक्स असतात ते अनेकदा स्टेबल असतात, पण ज्याच्यामुळे हार्ट अटॅक होतो ते मे बी 50% कमी नॅरो करणारे असतील प्लाक्स. सो दीज प्लाक्स आर नॉट व्हेरी बिग. आणि स्ट्रेस टेस्ट असते त्याने दॅट इज बेसिकली लुकिंग फॉर प्लाक्स दॅट आर मोर सिव्हिअर, की जिथे मोठे ब्लॉकेजेस झालेले आहेत प्लाक साठून 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 ते सापडण्यासाठी किंवा ते फाइंड करण्यासाठी स्ट्रेस टेस्ट मेन हेतू असतो. स्ट्रेस टेस्ट इज नॉट मेंट टू लुक फॉर वल्नरेबल किंवा जे अनस्टेबल प्लाक्स आहेत ते फाइंड आउट करण्याचं त्याचं काम नाही. सो ते स्ट्रेस टेस्टला कॅच करता येत नाही. त्यामुळे अशा सिच्युएशन मध्ये काय होतं की स्ट्रेस टेस्ट नॉर्मल येते, पण तरीही जर एखादा अनस्टेबल प्लाक असेल जो खूप ऑब्स्ट्रक्शन करत नसेल पण तो रप्चर होतो आणि त्याच्यामुळे अचानक ब्लड क्लॉट तयार होऊन हार्ट अटॅक होतो. दुसरी गोष्ट म्हणजे प्लाक पण चेंज होतात. दे कॅन जे अनस्टेबल प्लाक होते ते ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम हळूहळू हळू स्टॅबिलाइज होतात. किंवा कधी कधी द अदर वे अराउंड की एखादा स्टेबल प्लाक अनस्टेबल होऊ शकतो, इव्हॉल्व्ह होतात. सो बेसिकली इट्स नॉट अ सिंगल ब्लॉकेज किंवा एक ठराविक ठिकाणी एक ठराविक प्रॉब्लेम नाहीये, पण हा एक सिस्टमिक प्रोसेस आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे अशा एका सिस्टमिक प्रोसेसला जी ट्रीटमेंट आहे ती पण सिस्टमिक आहे. ती पण आपल्याला अनेक फॅक्टर्सकडे लक्ष द्यायचं आहे. ना की फक्त ब्लड प्रेशर, ना की फक्त कोलेस्ट्रॉल, पण आपल्याला सगळ्या गोष्टी ज्या काही आपण मगाशी जे फॅक्टर्स बघितले किंवा जे ड्रायव्हिंग रिस्क फॅक्टर्स आहेत त्या सगळ्यांचंच कंट्रोल करणं गरजेचं आहे. सो विच ब्रिंग्स अस टू एक्सरसाइज आणि फिटनेस. हा एक खूप महत्वाचा फॅक्टर आहे. आपण जर दिवसभर, आणि आपण प्रत्येकाने आपाप स्वतःकडे बघावं की आपण जर दिवसभर बराच वेळ बसून काढत असू तर खरं सांगायचं तर त्या त्या व्यक्तींचा नकळत हार्ट अटॅक होण्याचा धोका खूप जास्त आहे आणि त्याच्यामुळे लवकर मृत्यू होण्याची शक्यता पण खूप जास्त आहे. त्यामुळे ही गोष्ट खूप सिरियसली घेणं गरजेचं आहे. की सिम्पल लॉजिक असं आहे की जेव्हा आपण जास्त बसलो, जितकं आपण जास्त बसू तितकं आपण कमी हलू किंवा आपली हालचाल कमी असेल, आणि जितकी आपली कमी हालचाल तितकंच त्या आपल्या शरीरावर आणि आपल्या हेल्थवर त्याचे जे आउटकम्स आहेत ते वाईट आहेत. सो चालणं किती महत्वाचं आहे किंवा हालचाल करणं हे किती महत्वाचं आहे हे आपल्याला जर थोडी त्यातली जी आकडेमोड जी मगाशी पण मी सांगितली की आपण जवळजवळ 7,000 पेक्षा जास्त स्टेप्स पर डे जर आपण केलं तर त्या लोकांमध्ये पुढच्या 10 वर्षात त्यांचा मृत्यू होण्याचा धोका हा 50 to 70%, 50 ते 70% कमी होतो, असं स्टडीज मध्ये दिसलेलं आहे. सो त्याच्यापेक्षा जास्त चालणारे म्हणजे काही काही लोक जी 10,000 पावलं, 15,000, 16,000 पावलं चालतात पर डे, त्यांच्यामध्ये हा बेनिफिट अजून जास्त आहे. सो नॉट जस्ट हार्ट डिसीज पण ओव्हरऑल मॉर्टॅलिटी किंवा ऑल कॉज मॉर्टॅलिटी म्हणतात ज्याला, त्याला पण फायदा मिळतो. की फक्त तुम्ही हार्ट डिसीज मुळेच मृत्यू होण्याची शक्यता नाही, पण इतर अनेक गोष्टींमुळे, अनेक क्रॉनिक आजारांमुळे मृत्यू होण्याची शक्यता कमी होते. सो कमीत कमी 7,000 पावलं किंवा स्टेप्स हा एक सॉलिड आणि अचिव्हेबल स्टार्टिंग पॉइंट ठेवायला पाहिजे प्रत्येकाने. दुसरी गोष्ट म्हणजे काय की फक्त हार्ट साठीच नाही, जसं मी म्हणलं की फुफ्फुस हे त्याच शेजारीच आहेत. दे आर कनेक्टेड इन पॅरलल अँड इन सिरीज विथ द हार्ट. ब्रेन यांनाही हा फायदा होतो. जास्त फिजिकल ऍक्टिव्हिटीमुळे डिमेन्शियाचं प्रमाण कमी दिसलेलं आहे, त्याचा धोका कमी होतो. आणि इन जनरल मॉडरेट ऍक्टिव्हिटी, अगदी आपल्याला हाय फिजिकल ऍक्टिव्हिटी करता येत नसेल आपल्या लाईफस्टाईलमुळे किंवा आपल्या बिझी लाईव्हमुळे, कामामुळे, तरी मॉडरेट ऍक्टिव्हिटी सुद्धा इज हेल्पफुल. काहीच नसल्यापेक्षा आपण काहीतरी हालचाल करणं इट्स ऑलवेज गोइंग टू मेक अ डिफरन्स.
याचं एक आय थिंक एक एक्झाम्पल आहे. आय थिंक बोलिव्हियामध्ये सिमाने नावाची एक ट्राईब आहे की इट्स अ ग्रुप ऑफ पीपल किंवा असं एक ट्राईब आहे की ज्यांच्यामध्ये हार्ट डिसीजची जे इन्सिडेन्स आहे तो सगळ्यात कमी आहे. तर त्यांच्यामध्ये जेव्हा त्यांनी बघितलं की काय फॅक्टर्स आहेत मेन म्हणजे, तर त्यांचं असं आहे की ऑन अन ॲव्हरेज दररोज 16 ते 17,000 पावलं त्यांचे त्या ट्राईबचे इंडिव्हिज्युअल चालतात. त्यांचं ब्लड प्रेशर युजली नॉर्मल असतं, 120 ओव्हर 80 पेक्षा कमी असतं. आणि त्यांना कोरोनरी आर्टरी डिसीज किंवा हार्ट अटॅक होण्याची शक्यता ही लगभग नसल्याच जमा आहे. त्या उलट जर आपण ऍव्हरेज अमेरिकन ऍडल्ट बघितला की जे नॉर्मली 3 ते 4,000 स्टेप्स पर डे हे ऍव्हरेज आहे, आणि आपण साधारण दिवसाला एनिवेअर बिटवीन 6 to 8 hours हे बसून काढतो किंवा सेडेंटरी काढतो. सो आपली लाईफस्टाईल मेनली सेडेंटरी आहे. सो त्याच्यामध्ये पुढच्या आयुष्यात मग हार्ट डिसीज होणं, डायबिटीज होणं, हाय ब्लड प्रेशर होणं हे सगळे रिस्क फॅक्टर्स यायला लागतात. पण these are all modifiable risk factors. So these are all things that we can change very easily. Not necessarily very easily, but we can change. So आदर्श अगदी म्हणजे जो आयडियल सिच्युएशन आहे की ते म्हणजे की आपण हाय ऍक्टिव्हिटी लेवल ठेवणं, विच इज बेस्ट. पण रिअलिस्टिकली सगळ्यांना ते जमणार नाही. सो आपण इवन जे आपल्याला सगळ्यांना शक्य आहे की उठणं, सतत सेडेंटरी न राहणं, जास्त चालणं, हालचालत राहणं, थोडं का होईना आपण कंटिन्युअसली काहीतरी करत राहणं फिजिकल ऍक्टिव्हिटी वाईज, हे महत्वाचं आहे. प्रत्येक पावलासोबत आपण आपली रिस्क थोडी 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 कमी करत राहतो. सो दॅट इज इम्पॉर्टंट. मी मगाशी म्हणलं की व्यायाम हा सगळ्यात एक किंवा हालचाल ही एक सगळ्यात पॉवरफुल मार्ग आहे आपली लाईफ वाढवण्याचा. आणि त्यामुळे टाइम मिळाला तर करू, अशा आपण ते अशा प्रकारे त्याच्याकडे बघून चालणार नाही. सो त्याच बद्दल म्हणजे पुढे सांगायचं तर VO2 मॅक्स, की जे आपले परफॉर्मन्स पॅरामीटर्स आहेत, त्याच्यापैकी एक खूप महत्वाचा पॅरामीटर आहे. आणि मला थोडेसे डिटेल्स याच्याबद्दल सांगावे वाटतात की बिकॉज इट्स वन ऑफ द बेस्ट इंडिकेटर्स ऑफ लॉन्जेव्हिटी, की आपलं लाईफ स्पॅन आणि आपला हेल्थ स्पॅन मोठा असावा याचा एक खूप चांगला इंडिकेटर आहे की जे इझिली प्रॅक्टिकली मेजर करता येतो. आणि दॅट काइंड हेल्प्स यू की आपल्याला चांगला गायडन्स मिळतो त्याच्याकडे बघून की आपलं लाईफ आपण किती हेल्दी आहोत किंवा आपण किती फंक्शनल आहोत. सो बेसिकली द डेफिनेशन ऑफ VO2 मॅक्स इज की आपलं व्यायाम करताना आपलं शरीर किती जास्तीत जास्त ऑक्सिजन वापरू शकतं, की मॅक्सिमम ऑक्सिजन कन्झम्पशन आपल्या शरीराचं व्यायाम करताना किती आहे. आणि द रिझन वाय इट इज क्लोजली रिलेटेड टू लॉन्जेव्हिटी किंवा फिटनेस किंवा लॉन्जेव्हिटीचा हा चांगला मार्कर काय, तर कारण का आपण जेव्हा व्यायाम करतो किंवा आपण खूप जास्त व्यायाम करतो, आपण खूप फिजिकली ऍक्टिव्ह असतो जेव्हा जास्त, तेव्हा आपण ऑक्सिजन कन्झ्युम जास्त करतो नॅचरली. आपल्या मसल्स असतात ते खूप कंटिन्युअसली ऑक्सिजन वापरत असतात आणि खूप प्रमाणात. आणि तो ऑक्सिजन इज बिंग डिलिव्हर्ड टू द बॉडी बाय द हार्ट, आणि इट इज बिंग रक्तामध्ये तो ऑक्सिजन लंग्स हे करतायत. त्यामुळे इनडायरेक्टली बघायला गेलं तर हार्ट आणि लंग्सचं फंक्शनचं एक इट्स अ म्हणजे VO2 मॅक्स इज अ फंक्शन ऑफ द हार्ट अँड द लंग्स. सो आपले हार्ट आणि लंग्स किती चांगलं काम करतायत याचं एक इंडिकेशन आहे. आपलं हार्ट किती इफेक्टिव्हली पंप करू शकतंय हे आपल्याला कळतं. आपल्या प्रत्येक हार्टबीटला हृदय कॉन्ट्रॅक्ट होतं, आपले व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट होतात, आणि मग त्याच्यानंतर व्हेंट्रिकल्स रिलॅक्स होतात. सो जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतात त्याला अकुंचन म्हणतात. तेव्हा ब्लड इजेक्ट होतं, त्याला इजेक्शन म्हणतात ब्लडचं हार्टमधनं. आणि त्याच्यानंतर जेव्हा रिलॅक्स होतं व्हेंट्रिकल तेव्हा ते मोठं होतं, ती कॅव्हिटी व्हेंट्रिकलची जी व्हॉल्यूम असते ती वाढते. आणि त्या रिलॅक्सेशनच्या फेजमध्ये ब्लड भरतं, ब्लड जे परत येतं हार्टकडे ते त्या व्हेंट्रिकलमध्ये भरतं, आणि मग पुढे परत अकुंचन होतं की जेणेकरून परत ते हार्टमधनं ब्लड बाहेर पडतं. सो असं आढळून आलंय की जी लोक जे एलिट ऍथलीट्स असतात की खूप व्यायाम करतात, म्हणजे जे ट्रायथलीट्स असतात किंवा खूप लांबच्या रेसेस पळणं किंवा सायकलिंग करणं, स्विमिंग करणं, तर त्यांच्यामध्ये ज्यांचा VO2 मॅक्स 70 असतो, सो त्यांच्यामध्ये असं आढळून आलंय की त्यांचं व्हेंट्रिकलचा साईज
वाढलेला असतो, त्याचं व्हेंट्रिकलचं जे डायमीटर असतं ते वाढलेलं असतं जेव्हा रिलॅक्स असतं तेव्हा, आणि त्यामुळे नॅचरली रक्त जास्त भरतं व्हेंट्रिकलमध्ये. आणि जेव्हा जेव्हा व्हेंट्रिकल परत कॉम्प्रेस होतं किंवा रक्त इजेक्ट करतं तेव्हा तेव्हा एक ठराविक जास्त व्हॉल्यूम इजेक्ट होते. त्यामुळे द हार्ट इज बिईंग मोर इफेक्टिव्ह इन डुईंग इट्स जॉब, आणि त्यामुळे आपलं ऑक्सिजन कन्झम्पशन हे अजून आपण वाढवू शकतो. व्हेरी इम्पॉर्टंटली आपल्याला VO2 मॅक्स वाढवण्यासाठी सगळ्यांना वाटतं, आपल्याला प्रत्येकाला वाटतं की अरे मी ऍव्हरेज फंक्शनॅलिटीपेक्षा जरा जास्तच असेल, मी जरा जास्तच फिजिकली ऍक्टिव्ह राहू शकत असेल. पण आपण ऍक्च्युली जेव्हा आपण आपले VO2 मॅक्स वगैरे जर आपण मेजर केले तर आपल्याला कळतं की आपण बरीचशी अनेक लोक ही ऍव्हरेज पेक्षा कमी असतात, आणि त्यावेळी आपण त्यामध्ये हाय रिस्क झोन मध्ये जायला लागतो. सो VO2 मॅक्स वाढवायचा कसा? सो हार्ड वर्कआउट्स असतात की ज्याला इंटरव्हल ट्रेनिंग म्हणतात. ते उपयोगी आहे, पण ते इतकं इफेक्टिव्हली उपयोगी नाहीये जितकं जो एन्ड्युरन्स ट्रेनिंग, जो स्लो एन्ड्युरन्स ट्रेनिंग असतं, की झोन 1 किंवा झोन 2 आपला हार्ट रेट साधारण अ, अ, एका थोडा थोडा हाय पण नॉट टू हाय अशा आपण स्टेटमध्ये जास्त वेळ राहिलो तर त्याच्यामुळे VO2 मॅक्स वाढण्यात जितकी मदत होते तितकी इंटरव्हल ट्रेनिंग म्हणजे काय की 4 मिनिटं जोरात पळायचं, मग परत 3 मिनिटं रिकव्हरीमध्ये स्लो पळायचं, मग परत 4 मिनिटं जोरात पळायचं, असं 4-5 वेळा करायचं, त्याला इंटरव्हल ट्रेनिंग म्हणतात. त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त सस्टेन्ड स्लो ट्रेनिंग, एन्ड्युरन्स ट्रेनिंग, याच्यामुळे VO2 मॅक्स वाढण्यात जास्त महत्व मिळतं. इंटरव्हल ट्रेनिंगचा पण उपयोग आहे, ते बरीच लोक करतात आणि ते करण्यात काही वाईट नाहीये. पण आय थिंक आपण जितका जास्त वेळ झोन 1 आणि झोन 2 मध्ये ट्रेन करू किंवा एन्ड्युरन्स ट्रेनिंग करू मेनली, दॅट इज मोर इम्पॉर्टंट, मोर इफेक्टिव्ह. पुढे वेट मॅनेजमेंट. सो नॉर्मल वजन म्हणजे काय, हा एक खूप कॉमन प्रश्न आहे. मग त्याच्यात आणि मग बरेच वेगवेगळे मेजरमेंट्स आहेत, BMI म्हणा किंवा बॉडी फॅट अनालिसिस वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत. सो आपल्याला जर आपलं वजन मॅनेज करणं हे खूप महत्वाचं आहे आपल्याला क्रॉनिक आजार टाळण्यासाठी. आणि हे इम्पॉर्टंट आहे अंडरस्टँड करणं की मेन मुद्दा नेहमी वजन नाहीये, पण विसरल फॅट किंवा जे फॅट आपल्या इंटरनली आपल्या जे ऑर्गन्स आहेत, विसरल ऑर्गन्स म्हणजे लिव्हर म्हणा, किडनी म्हणा, हार्ट म्हणा, लंग्स म्हणा, या ऑर्गन्सच्या भोवती जे काही फॅट आहे तो जास्त मोठा प्रॉब्लेम आहे रादर दॅन जे फॅट आपल्याला स्किनच्या खाली दिसतं, किंवा जो एखादा चबी व्यक्ती जेव्हा स्किनच्या अंडर फॅट असतं दॅट इज नॉट ॲज बिग अ प्रॉब्लेम दॅन विसरल फॅट. बऱ्याचदा हे ॲब्डॉमिनल ऑर्गन्सच्या भोवती असतं, आणि त्यामुळे ॲब्डॉमिनल ओबेसिटी ज्याला म्हणतात, की सेंट्रल ॲडिपोसिटी, की बिईंग अ पेअर इन्स्टेड ऑफ एन ॲपल इज वर्स, ते याच कारणासाठी. सो अशा ह्याचा प्रॉब्लेम मेन काय आहे की विसरल फॅट, वाय इज दॅट अ प्रॉब्लेम, कारण का विसरल फॅटमुळे इन्शुलिन रेजिस्टन्स होतो. आणि हा एक महत्वाचा ड्रायव्हर आहे की ज्याच्यामध्ये इन्शुलिन हे हॉर्मोन, त्याचं जे मेन काम आहे की रक्तातली शुगर ही आपल्या पेशींमध्ये ढकलायची आणि रक्तातली शुगर कमी होते. ते काम इन्शुलिन इफेक्टिव्हली करू शकत नाही त्या फॅटमुळे, आणि त्याच्यामुळे मग इव्हेंच्युअली दॅट बिकम्स अ मेन ड्रायव्हर, हार्ट डिसीज, फक्त आणि हार्ट डिसीजच नाही पण कॅन्सर, डिमेन्शिया, लिव्हर डिसीज, किडनी डिसीज, या अनेक गोष्टींना त्याच्यामुळे हे होतं. त्यामुळे वजन नॉर्मल असणं आणि त्यामुळे मी हेल्दी आहे, की माझा BMI नॉर्मल आहे, माझं वजन माझ्या वयासाठी नॉर्मल आहे, असं आपण अज्युम करणं पूर्णपणे बरोबर नाही. बऱ्याच लोकांमध्ये नॉर्मल वेट असून सुद्धा त्यांच्यामध्ये जर विसरल फॅट जास्त असेल तर दॅट कॅन बी अ प्रॉब्लेम. सो मग आपण काय करायचं टार्गेट, किंवा विसरल फॅटचं काय टार्गेट आहे, तर जितकं कमी तितकं चांगलं. जितकं तुमच्या विसरल ऑर्गन्सच्या भोवती, लिव्हर, पॅनक्रियास, किडनी, त्यांच्या भोवती जितकं फॅट कमी तितकं चांगलं. युजली 25th पर्सेंटाईल पेक्षा कमी हवंय. ते मेजर कसं करायचं, युजली काही काही जे द मोस्ट आयडियल वे जी आहे मेजर करण्याची, त्याला डेक्सा स्कॅन म्हणून असतो, एक बोन स्कॅन, त्याच्यामध्ये विथ विसरल फॅट अनालिसिस. अमेरिकेत इन्शुरन्स अप्रूव्ह करणं वगैरे चॅलेंजेस आहेत, समवॉट डिफिकल्ट टेस्ट, पण एक इनडायरेक्ट अंदाज बांधता येईल बाय मेजरिंग आपला फास्टिंग इन्शुलिन लेवल, ग्लुकोज लेवल, आणि दीज आर ब्लड टेस्ट, आणि त्याच्यानंतर मग काही कॅल्क्युलेशन्स वरून आपल्याला साधारण आयडिया येऊ शकते.
सो बॉटम लाईन इज की नॉर्मल वजन असणं, म्हणजे जो आपल्याला वजन काट्यावर जो दिसतो आकडा तो नॉर्मल असणं म्हणजेच सगळं नॉर्मल आहे हे नाही, असं नाही. आपल्याला हेही महत्वाचं आहे की आपलं विसरल फॅट लेवल काय आहे, तेही आपल्याला जाणणं खूप गरजेचं आहे. आणि दॅट अगेन इज अ ड्रायव्हर किंवा रिस्क फॅक्टर टुवर्ड्स कॉर्नरी आर्टरी डिसीज किंवा आणि कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज. वेट लॉस मेडिकेशन्स हे खूप पॉप्युलर आहेत. अनेक लोकांना खूप प्रश्न पडतो. खूप प्रश्न मला विचारले जातात आणि मला सांगावं लागतं की मला पण एवढी माहिती नाहीये, कारण का मी मेनली लंग्स मध्ये काम करतो आणि आयसीयू मध्ये. त्यामुळे हे प्रिस्क्राईब करण्याचा खूप कमी ऑपॉर्च्युनिटी आहे. पण दे आर इफेक्टिव्ह. म्हणजे काही कॉमन नावं घ्यायची झाली तर सेमाग्लुटाइड ते पहिलं औषध जे निघालं होतं. त्याच्यानंतर टिरझपेटाइड हे खूप कॉमन आहे. तर गेल्या काही वर्षात खूप अशी औषधं आलेली आहेत ज्यांना GLP-1 अगेनिस्ट म्हणतात आणि दे हॅव बीन गेम चेंजर्स. त्यांच्यामुळे वेट लॉसचा जो पूर्ण इंडस्ट्री आहे ती पूर्ण शिफ्ट झाली आहे. पूर्वी जिथे लोक प्रयत्न करून सुद्धा वेट लॉस करू शकत नव्हती, आता त्यांच्यामध्ये सहजच 20%, 30% किंवा कधी कधी 50% सुद्धा वेट लॉस खूप इझिली होतो या औषधांनी. आणि फक्त वजन म्हणजे ही इफेक्टिव्ह औषध आहेत, फक्त वजनच कमी होतं असं नाही, पण त्याच्यामुळे जे बाकीचे जे पॅरामीटर्स आहेत की ब्लड प्रेशर सुधारणं किंवा फॅट लेवल्स, ट्रायग्लिसराईड लेवल, कोलेस्ट्रॉल लेवल कमी होणं, डायबिटीज बरा होणं, हे पण अचीव्ह करता येतं या औषधाने. आणि त्यामुळे इन जनरल आपण जेव्हा हे सगळे मॉडिफायर्स आणि रिस्क फॅक्टर्स कमी करतो तेव्हा नॅचरली युअर रिड्युसिंग युअर रिस्क ऑफ कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज. सो फक्त कॉस्मेटिकच आहेत औषधं आणि फक्त आपलं वजन कमी होतं असं नाही, पण ते ऍक्च्युअली इफेक्टिव्ह आहेत आणि ते ऍक्च्युअली मॉर्टॅलिटी रिडक्शन मध्ये त्याचा उपयोग होतो. पण नॅचरली देर इज अ कॅच की हे जाणणं गरजेचं आहे की ही औषधं फक्त फॅटचं वजन आहे ते कमी होत नाहीये. तुमचं लीन बॉडी मास आहे किंवा जे मसल मास आहे तेही या औषधांमुळे कमी होतं. त्यामुळे तुमचं वजन कमी झालं तर ते तुमचं फॅटचं वजन कमी झालंय का तुमचं मसलचं वजन कमी झालंय का मसलचं जास्त कमी झालंय आणि फॅटचं कमी झालंय हे सांगणं जरा अवघड आहे. आणि त्याच्यासाठी लक्ष ठेवणं हे गरजेचं आहे. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे जी लोक ही औषधं घेतात त्यांनी त्यांचा प्रोटीन इनटेक, कारण का जर मसल ब्रेकडाऊन होणं असेल तर तुम्हाला मसल परत रिबिल्ड करण्यासाठी एकतर प्रोटीन इनटेक हाय हवाय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्ट्रेंथ ट्रेनिंग. म्हणजे आतापर्यंत मी एन्ड्युरन्स ट्रेनिंग बद्दल बरंच बोललो, पण स्ट्रेंथ ट्रेनिंग पण तितकंच महत्वाचं आहे की वेट लिफ्टिंग करा किंवा आपलं बॉडी बिल्डिंग जे काही करता येईल ते पण तितकंच महत्वाचं आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. सो इट शुड बी अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ एन्ड्युरन्स आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग, इस्पेशली जर तुम्ही ही औषधं घेत असाल तर. सो बॉटम लाईन इज की मॅजिक सोल्युशन तर नाही आहेत ही औषधं, पण दे आर डेफिनेटली इफेक्टिव्ह. काही काही साईड इफेक्ट्स आहेत, बऱ्याचदा रेअर असतात, जे सिव्हिअर जे साईड इफेक्ट्स आहेत पॅनक्रिएटायटिस वगैरे. बऱ्याच लोकांना नॉझिया होतो किंवा कधी कधी उलटीचं सेन्सेशन येणं वगैरे. पण पॅनक्रिएटायटिस वगैरे पण काही काही लोकांना जास्त सिव्हिअर साईड इफेक्ट्स ते आता आता आपल्याला कळायला लागलेत, कारण काही औषधं एवढ्या जास्त प्रमाणात घेतली जातात. आधी माहीत नव्हतं, पण ते रेअर असतात आणि दो शुड नॉट बी द रिझन की ही औषधं कोणी प्रिस्क्राईब करू नये किंवा घेऊ नये. शेवटी म्हणजे स्लीप, झोप अतिशय महत्वाची आहे. सगळे लोक हे म्हणतात पण कोणीच ऍक्च्युली ते फॉलो करत नाही आणि डॉक्टर्स आर नो एक्सेप्शन. पण आपलं एक सॉर्ट ऑफ रिसेट बटन आहे शेवटी शरीराचं. आणि झोप असताना शरीर स्वतःचं रेस्ट अँड डायजेस्ट आणि रिपेअर मोड मध्ये जातं. आपला मेंदूचं प्रोसेसिंग इम्प्रूव्ह होतं, हॉर्मोन बॅलन्स बेटर होतो, आपली इम्युन सिस्टम रेग्युलेशन बेटर होतं, मेटाबॉलिझम जसं म्हणलं रेस्ट अँड डायजेस्ट मोड मध्ये जातो आपण. त्यामुळे त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने पण याचा फायदा होतो आणि त्याच्यामुळे अल्टिमेटली द रिस्क ऑफ कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज इम्प्रूव्ह विथ इम्प्रूव्ड स्लीप. इतर काही आजार आहेत स्लीप डिसऑर्डर्स जे विच आर ऑल्सो इम्प्रूव्ड वेन यू आर स्लीपिंग बेटर. थोडासा कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक, शुड नॉट बी कॉन्ट्रोवर्शियल पण झालेला आहे, ते म्हणजे इम्युनायझेशन किंवा वॅक्सिन्स. बऱ्याच लोकांनी खूप काही ऐकलेलं आहे, बऱ्याच लोकांना बरीच माहिती असते, पण बऱ्याच लोकांना गोंधळ पण खूप होतो. सो जास्त वॅक्सिनच्या डिटेल्स मध्ये न जाता मला वाटलं की थोडक्यात असं मिथ्स वर्सेस फॅक्ट्स फॉर्मॅटमध्ये करावं, सॉर्ट ऑफ गैरसमज ऍड्रेस करावे. तर सगळ्यात गैरसमज म्हणजे हे
फक्त लहान मुलांसाठी आहे, तर तसं नाहीये. माझ्याकडे एक लिस्ट आहे पुढच्या स्लाइडमध्ये की कुठले अडल्ट वॅक्सिन्स आहेत जे एका ठराविक वयानंतर जे घेण्यामुळे फायदा होतो. दुसरं म्हणजे फ्लूची लस काम करत नाही, हे खूप पॉप्युलर आणि चुकीचं असं मत आहे. पण ऍक्च्युली तसं नाहीये. फ्लूची लस, कुठलीच लस फॉर दॅट मॅटर 100% प्रोटेक्ट करत नाही. आणि फ्लू हा असा एक व्हायरस आहे की तो खूप शिफ्ट होत राहतो, खूप चेंज होत राहतो दर इयरला. आणि त्यामुळे प्रेडिक्ट करणं की पुढच्या वर्षीचा व्हायरस एक्झॅक्टली कसा असेल, ते आपण जुन्या वर्षीच्या व्हायरसवरनं आपण वॅक्सिन बनवतो, त्यामुळे ते प्रेडिक्ट करणं अवघड असतं. पण तरीही वॅक्सिनमुळे जे सिव्हिअर फ्लू आहे, सिव्हिअर इन्फ्लुएन्झा, ज्याच्यामुळे तुम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता किंवा तुम्हाला त्याच्यावर बॅक्टेरियल इन्फेक्शन होतात आणि तुम्ही आयसीयू मध्ये ऍडमिट होता, आणि मी अनेक लोकांना फ्लूमुळे मेलेलं बघितलेलं आहे आयसीयू मध्ये. सो ते टाळण्यात खूप मदत होते. त्यामुळे फ्लूचं वॅक्सिन इनइफेक्टिव्ह आहे असं नाही अजिबातच. व्हेरी सर्टनली इफेक्टिव्ह, स्पेशली सिव्हिअर आजार टाळण्यासाठी. कोविड वॅक्सिन आता त्याची काही गरज नाही, हे एक खूप पॉप्युलर हे आहे, पण तसं नाहीये. अजूनही कोविड आहे, एंडेमिक आहे. डेफिनेटली 4-5 वर्षांपूर्वी जसं होतं तसं नाहीये. पण अनेक लोक, स्पेशली ज्यांना काही काही क्रॉनिक आजार आहेत, हृदयविकार असो, सीओपीडी, ॲझमा, डायबिटीज, किडनीचे आजार, लिव्हरचे आजार, त्यांच्यामध्ये स्पेशली जर कोविड झाला तर तो अजूनही सिव्हिअर होऊ शकतो. आणि त्यांनी घेणं हे आय थिंक गरजेचं आहे. कोविड वॅक्सिनच नाही, पण त्याचे जे बूस्टर डोसेस आहेत ते पण वेळच्या वेळी. नंतर नॅचरल इन्फेक्शन इज बेटर दॅन वॅक्सिन. सो बेसिकली जे इन्फेक्शन, आम्ही इन्फेक्ट होतो आणि सर्दी होऊन दे आणि आम्हाला फ्लू होऊन दे आणि आम्हाला ऑटोमॅटिकली इम्युनिटी मिळेल, दॅट इट इज अ गुड थॉट. पण तुम्हाला जर खूप सिव्हिअर आजार झाला तर त्याचा फायदा होणार नाही. की एखाद्याला सिव्हिअर कोविड झाला आणि त्यांना त्याच्यामुळे काही लाईफ लॉंग प्रॉब्लेम झाले, तर त्याच्यातनं मिळणाऱ्या इम्युनिटीचा काही फारसा इतका उपयोग नाहीये. त्याच्यापेक्षा वॅक्सिन, प्रिव्हेंटेबल इम्युनिटी इज सेफर. आणि मग अजून एक महत्वाचं म्हणजे खूप वॅक्सिन्स घेतल्यामुळे ओव्हरलोड होतो, अजिबात नाही. आपली इम्युन सिस्टम खूपच कॅपेबल असते, खूपच सक्षम असते. एव्हरी डे, एव्हरी मिनिट, एव्हरी आवर हजारो वेगवेगळ्या अँटीजन्स, वेगवेगळ्या एक्सटर्नल एजंट्सना एक्सपोज होत असते आणि त्यांच्या विरुद्ध काहीतरी प्रतिकार करत असते. त्यामुळे एक मल्टिपल वॅक्सिन्स एका वेळी घेतल्यामुळे कुणालाही, कुठल्याही इम्युन सिस्टमला ओव्हरलोड होत नाही. मध्ये जे ऑल अडल्ट्सनी घ्यायचे जे वॅक्सिन्स आहेत, की एक तर टीडॅप एकदा, आणि मग दर 10 वर्षांना टेटनस टॉक्सॉइड घेणं. हेपटायटिस बी वॅक्सिन जर कोणी सिरीज कम्प्लीट केलेली नसेल, 3 वॅक्सिनची सिरीज असते. 0 म्हणजे आता घेतलं, 1 महिन्याने घ्यायचं आणि मग 6 महिन्याने घ्यायचं. अॅन्युअल फ्लू वॅक्सिन, कोविड-19 वॅक्सिन्स, हे सगळ्यांनीच घेणं गरजेचं आहे. वय वर्ष 65 नंतर न्यूमोकॉकल वॅक्सिन, न्यूमोकॉकल न्यूमोनिया म्हणजे एक प्रकारचे बॅक्टेरिया असतात, विच आर द मोस्ट कॉमन बॅक्टेरियल कॉज ऑफ न्यूमोनिया. आणि त्याच्यामुळे जे इन्व्हेजिव्ह इन्फेक्शन होतं, खूप अग्रेसिव्ह बॅक्टेरिया असतात, तर ते प्रिव्हेंट करण्यासाठी या वॅक्सिनचा उपयोग आहे. एकच सिंगल डोस असतो मोस्ट ॲडल्ट्समध्ये, जे नवीन वॅक्सिन आहे त्याचं. 60 वर्षांच्या वर RSV, रेस्पिरेटरी सिन्सिटिव्ह व्हायरस. बऱ्याच लोकांना वाटतं की RSV हा लहान मुलांनाच होतो, पण नाही, अनेक ओल्डर लोकांना पण होतो. आणि बियॉन्ड 60, स्पेशली जर तुम्हाला काही अंडरलाईंग आजार आहेत, एकदा तुमच्या आपापल्या डॉक्टरशी बोलून ते वॅक्सिन घेणं पण योग्य आहे. आणि मग 50 वर्षाच्या पुढे शिंगल्स वॅक्सिन. शिंगल्स म्हणजे नागिण किंवा हर्पीज झॉस्टर म्हणतात ज्याला. कधी कधी सिव्हिअर आजार होऊ शकतो, त्याच्यामुळे सिस्टमिक आजार होऊ शकतो. एन्सेफलायटिस, मेनिंजायटिस असे होऊ शकतात शिंगल्समुळे, त्या व्हायरसमुळे. त्यामुळे ते पण वॅक्सिन प्रिव्हेंट करतं हे जास्त सिव्हिअर डिसीज. पुढे स्मोकिंग आणि लंग कॅन्सर स्क्रीनिंग हा खूपच माझ्यासाठी खूपच जवळचा विषय, कारण का माझं 80% काम हे छातीत कॅन्सर आहे. लंगमुळे असो किंवा लंगचा कॅन्सर असो किंवा इतर कॅन्सर जे छातीत जातात, त्याचं आहे. आणि लंग कॅन्सर एक खूप मोठं भाग आहे माझ्या कामाचा. पण इट इज द मोस्ट कॉमन कॅज ऑफ कॅन्सर रिलेटेड डेथ्स. कॅन्सरमुळे होणारे जे मृत्यू आहेत ते पुढचे जे 3 मोस्ट कॉमन कॅन्सर आहेत, की प्रोस्टेट पुरुषांमध्ये, ब्रेस्ट बायकांमध्ये आणि कोलन कॅन्सर, या सगळ्यांचे मिळून जेवढ्या डेथ्स होत नाहीत तेवढ्या लंग कॅन्सरमुळे होतात, US मध्ये आणि पूर्ण जगभर. दर 2 मिनिटाला US मध्ये कोणतरी एक लंग कॅन्सरने डायग्नोज होतो. आणि खूपच कमी अनफॉर्च्युनेटली अजूनही स्क्रीनिंग होते. तर त्या स्क्रीनिंग बद्दल मी बोलणार आहे.
पण पहिली गोष्ट रिस्क फॅक्टर्स काय, तर सगळ्यात मोठं म्हणजे सिगरेट स्मोकिंग. जवळजवळ 80% लंग कॅन्सरच्या केसेस या स्मोकिंग रिलेटेड असतात. स्मोकिंग हे इन जनरलच बॅड आहे. पूर्ण जगात सगळ्या गोष्टींपेक्षा सुद्धा सगळ्यात जास्त मृत्यू होतात ते स्मोकिंग असोसिएटेड असतात. त्यामुळे स्मोकिंग करणं इज अ टेरेबल आयडिया इन जनरल. त्यामुळे माझ्या कामाचा अर्धा भाग आहे लोकांना सांगणं की स्मोकिंग करू नका. पण दुसऱ्या गोष्टी म्हणजे ॲस्बेस्टस, सिलिका असे काही काही पॉल्युटंट्स किंवा रेडॉन गॅस एक्सपोजर ते US मध्ये आपण पहिल्यांदा ऐकलं जेव्हा आल्यानंतर. जेनेटिक्स, काही काही लोकांना काही काही जेनेटिक आजार असतात की ज्याच्यामुळे कॅन्सरची शक्यता वाढते. एअर पोल्युटंट्स अगेन, दीज आर इम्पॉर्टंट. सो हे सगळे रिस्क फॅक्टर्स आहेत कॅन्सरचे. लंग कॅन्सर स्क्रीनिंग खूप अवेअरनेस आहे ऑलरेडी, स्पेशली आपल्या म्हणजे ओव्हरलँड पार्क, ब्लू व्हॅली कम्युनिटीज, या ओलिथा या कम्युनिटीज मध्ये खूप अवेअरनेस ऑलरेडी आहे. पण ज्याने कोणी सिग्निफिकंट स्मोकिंग केलेलं आहे किंवा करतायत त्यांना बिटवीन द एज ऑफ 50 and 80, आणि इफ यू हॅव स्मोक्ड मोर दॅन 20 पॅक इयर्स. 20 पॅक इयर्स म्हणजे उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीने दिवसाला 1 पॅक सिगरेटचा असं 10 वर्षांसाठी स्मोक केलं तर दॅट इज कॉल्ड 10 पॅक इयर्स. दिवसाला 2 पॅक आणि 5 वर्षाला इज स्टील 10 पॅक इयर्स. किंवा दिवसाला 3 पॅक आणि 3 वर्षांसाठी तर ते 9 पॅक इयर्स. सो इट्स अ प्रॉडक्ट ऑफ तुम्ही किती पॅक्स पर डे आणि नंबर ऑफ इयर्स दॅट यू हॅव स्मोक दोज पॅक. सो ज्याने कोणी 20 पॅक इयर्स प्लस हिस्ट्री असेल आणि दे हॅव नॉट क्विट स्मोकिंग विदिन द लास्ट 15 इयर्स, तर दे गेट एक CT स्कॅन दरवर्षी, एक CT स्कॅन छातीचा करणं, आणि त्याच्यावर बेस्ड ऑन स्टडीज ज्याच्यामध्ये असं दिसलं की तसं करून लंग कॅन्सर अर्ली डिटेक्शन मध्ये मदत होते. सो दॅट्स द एलिजिबिलिटी. आणि फायनली मला ज्या गोष्टीवर बोलायचं आहे की थोडासा एक माझ्यासाठी जवळचा टॉपिक आहे, कारण का मी ICU मध्ये खूप पेशंट्स बघतो जे हु आर द सिकेस्ट ऑफ द सिक. आणि मग खूप लोकांना आपण दे डोंट डू वेल. सो प्रिव्हेंटिंग क्रिटिकल इलनेस इज आय थिंक अन इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट. आणि आपण बऱ्याच गोष्टी बोललो की ज्याच्यामुळे असे आजार की ज्याच्यामुळे लोक खूप आजारी पडू शकतात. सो आय थिंक इट ऑल बॉइल्स डाऊन टू द सेम थिंग की जे आपण आतापर्यंत बोलतोय की शेवटी आपल्या शरीरात एक साठवण क्षमता आहे की ज्याला आपण फिजिओलॉजिक रिझर्व्ह म्हणू, की म्हणजे शरीरावर कुठल्याही प्रकारची फिजिओलॉजिक स्ट्रेस, सायकोलॉजिकल स्ट्रेस नाही, म्हणजे मेंटल स्ट्रेस नाही, पण आपल्या शरीरावर कुठल्याही प्रकारची शारीरिक स्ट्रेस जेव्हा येते किंवा एखाद्याला इन्फेक्शन होतं, वाईट न्यूमोनिया होतो, हार्ट अटॅक होतो, स्ट्रोक होतो, किंवा काहीतरी असं होतं, असा कुठलाही आजार जेव्हा अचानक होतो, अचानक काहीतरी बिघडतं, तेव्हा आपलं शरीर किती हेल्दी आहे आणि तो मार किती प्रमाणात हँडल करू शकतं. ही कॅपॅसिटी फिक्स नसते, ही प्रत्येकाची वेगळी असते. आणि त्याच्यात जे मेन फॅक्टर्स असतात की तुमचं एकतर बेसलाईन फिटनेस काय आहे, तुम्ही बेसलाईन किती हेल्दी आहात, तुम्हाला काय काय आजार आहेत, एखाद्याला डायबिटीज असेल, किडनी आजार असेल, हार्ट डिसीज असेल, लंग आजार असेल, तर त्याला जेव्हा एखादं इन्फेक्शन होतं तेव्हा नॅचरली त्यांची क्षमता खूप कमी असते. छोट्याशा इन्फेक्शनमुळे सुद्धा त्यांचं शरीर ढकललं जातं. वर्सेस एखादा जर ऍथलीट असेल तर आपण बघतोच, म्हणजे जेव्हा ऍथलीट्सना काही काही कार्डियक अरेस्ट होतात आणि फुटबॉलच्या फील्डवर त्यांना CPR मिळतं आणि ते जगतात आणि ते आर आउट अँड अबाउट आणि दे आर प्लेइंग अगेन. सो ते जगले कारण का त्या सिच्युएशन मध्ये खूपच हेल्दी होते, त्यांचं शरीर ते मॅनेज करू शकलं त्यामुळे. सो अगेन इट बॉइल्स डाऊन टू आपलं जे लॉंग टर्म हेल्थ आहे ती आपण कशा प्रकारे नियमित व्यायाम म्हणा, चांगली झोप, बॅलन्स डाएट, आजार कंट्रोलमध्ये ठेवणं, या सगळ्या गोष्टी करून आपला जो रिझर्व्ह आहे, जरी आपल्याला क्रॉनिक आजार असतील तरी आपण ते कंट्रोल करून आपला रिझर्व्ह मजबूत करू शकतो. आणि त्यामुळे जेव्हा एखादी अशी मोठी समस्या जेव्हा येते त्यावेळी आपलं शरीर जास्त चांगलं कोप करू शकतो. सो प्रत्येकाला वेगवेगळे रिस्क फॅक्टर्स आहेत. आणि जसं असं नाही की प्रत्येकाला सगळे रिस्क फॅक्टर्स असतात, काही नाही असतील, काही नाही असतील, पण शेवटी जो इफेक्ट असतो इंडिव्हिज्युअल रिस्क फॅक्टर्सचा तो इट मल्टिप्लाइज. की जेव्हा एखाद्याला डायबिटीज आणि हे अजून 4 आजार असतील तेव्हा अल्टिमेटली त्याचा जो डाऊनस्ट्रीम इफेक्ट आहे तो एकमेकांना द्विगुणित करत करत जातात हे आजार. त्यामुळे आपल्याला जे काही मॉडिफाय करता येईल ते आपण करणं गरजेचं आहे, आणि त्या दृष्टीने ओव्हरऑल आपली लाईफस्टाईल इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे. सो
आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा म्हणजे कुठेच क्विक फिक्स नाहीये. हेल्थसाठी देयर इज नो क्विक फिक्स. आपण असं नाही की 10 दिवस डाएट केलं आणि महिनाभर एक्सरसाइज केला किंवा फक्त वीकेंडला 5 किलोमीटर पळायला गेलो तर आपण हेल्दी होणार आहे. हेल्थ सगळ्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जे काही करतोय ते कन्सिस्टंटली केलं पाहिजे. हॅबिट फॉर्मिंग असलं पाहिजे. रोज चालणं, रोज नीट झोपणं, रोज स्ट्रेस मॅनेज करणं, आपले आजार कंट्रोलमध्ये ठेवणं. दिस इज अ लाईफ लॉंग पर्सूट. आणि जसं मी आधी म्हणलं की ते पहिलं वाक्य होतं की आपली हेल्थ ही अचानक खराब होत नाही. युजली इट्स ती ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम हळूहळू डिग्रेड होते. आणि त्यामुळे आपली इम्प्रुव्हमेंट आहे ती पण स्लो अँड स्टडीज पाहिजे. आणि रोजचे आपले जे छोटे छोटे डिसिजन्स असतात त्याच्यामुळे पुढे जाऊन त्याचा आपली हेल्थ ठरवतात. सो आजपासूनच सुरुवात करणं गरजेचं आहे आणि करत राहणं गरजेचं आहे. That's all. Sorry, थँक यू मी सो मच सलील. थोडं शूट खूप ओव्हर झालं पण नाही, पण that's all. खूपच इन्फॉर्मेटिव्ह सेशन झालं. बऱ्यापैकी म्हणजे जे काही मिसकन्सेप्शन्स होते, ते बऱ्यापैकी पण दूर झालेत. खूप छान सेशन. आपण क्वेशन आन्सर्स घेऊयात. जर सपोज कोणाला क्वेशन्स असतील तर प्लीज रेज युअर हँड्स. पहिला प्रश्न मलाच आहे एक. रिगार्डिंग VO2 मॅक्स ती टेस्ट आहे, राईट? सो ती टेस्ट आपल्याला प्रोएक्टिव्हली करून घेता येते का? ती करता येते. सो एक खूप सिम्पल वे ऑफ डुईंग इट इज त्याला कूपर टेस्ट म्हणतात. बेसिकली तुम्ही 12 मिनिटं तुम्हाला जितक्या जोरात चालता येईल किंवा पळता येईल, ज्यांना पळता येतं त्यांना, तितक्या जोरात चालायचं 12 मिनिटांसाठी. तुम्ही किती चाललात मीटरमध्ये ते डिस्टन्स मोजायचं किंवा किलोमीटरमध्ये. आणि एक ठराविक चार्ट्स मिळतात की तुमच्या वयाला, तुमच्या जेंडरला किती डिस्टन्स कोरिलेट्स टू व्हॉट VO2 मॅक्स. दॅट इज अ व्हेरी गुड वे ऑफ मेजरिंग इट. काही ज्याला कार्डिओपल्मनरी एक्सरसाइज टेस्टिंग लॅब्स असतात तिथे जास्त अॅक्युरेटली मेजर करता येतं. कारण का ते ज्याला सीपेट लॅब्स म्हणतात ते प्रत्येकाला करणं गरजेचं नाही आणि प्रत्येकाला करता येणार नाही. आणि तिसरं म्हणजे आता आजकाल इनडायरेक्ट मेजरमेंट्स, आपलं घड्याळ पण मेजर करतं. आपलं म्हणजे जे ऍपल वॉच घालतात, जे नवीन व्हर्जन्स आहेत ऍटलिस्ट, तुम्ही जर ऍक्टिव्ह असाल तर दॅट विल गिव्ह यू अन एस्टिमेट ऑफ युअर VO2 मॅक्स. आणि मग तुमच्या शरीराला, तुमच्या वयाला आणि तुमच्या जेंडरला तुमचा VO2 मॅक्स कसा आहे हे पण ते तुम्हाला सांगतं तुमच्या प्रोफाईलकडे बघून. सो पण कूपर टेस्ट इज अ व्हेरी प्रॅक्टिकल इझी टेस्ट की 12 मिनिटं बेसिकली जितक्या जोरात चालता येईल किंवा पळता येईल, जे काही करता येईल तितकं पळायचं. म्हणजे बेसिकली जितक्या जोरात हालचाल करता येईल आणि मग तुम्ही किती डिस्टन्स कव्हर केलं त्या डिस्टन्स मेजर करायचं. ओके. तर घड्याळ वगैरे काहीच कोणाकडे नसेल तर. ओके. आणि मला अजून एक प्रश्न आहे. आय नो दीप्ती आणि अभिजितने पण हात वरती केलाय, पण एक प्रश्न अजून. आपण ते म्हणतो की कोविड व्हॅक्सिन्स अजूनही घेतली पाहिजेत. तो त्या कोविड व्हॅक्सिन मध्ये अजूनही असंच आहे का की इनिशियली आता त्यावेळेस मॉडर्ना होतं, फायझर होतं, तर आताही जर सपोज त्यावेळेस मॉडर्ना घेतलं असेल तर आताही आपल्याला मॉडर्नाच घ्यायला पाहिजे का नाही. दुसरी कोणतेही घेतली तरी चालतील? नाही, दुसरी सगळी आय थिंक ऍट दिस पॉइंट इंटरचेंजेबल आहेत. म्हणजे फायझर घेतलेलं आणि मॉडर्ना घेतलेलं आहे, मॉडर्ना घेतलेलं आणि फायझर घेतलेलं आहे. आय थिंक हीच 2 व्हॅक्सिन्स मेनली अवेलेबल आहेत US मध्ये. जॉन्सन अँड जॉन्सन पण आहे, पण ते एवढं पॉप्युलर नाहीये. आणि आय डोंट नो ते अवेलेबल आहे का नाही. पण इट डझंट मॅटर. ओके, गॉट इट. थँक्यू सलील. आणि अनदर डिस्क्लेमर की CDC चे आय थिंक वॅक्सिन गाईडलाईन्स प्रत्येकाने वाचा. सध्याचं CDC मला माहित नाही. बरेच बदल झालेले आहेत जे मोस्टली कुठलेच मेडिकल सोसायटीज अग्री करत नाहीत. पण दे विल हॅव द मोस्ट अपडेटेड गाईडलाईन्स की कुठलं वॅक्सिन सगळ्यात योग्य राहील. पण घेणं महत्वाचं आहे, तुम्ही कुठलंही घ्या. ओके, ओके. दीप्ती? ओके. फर्स्ट ऑफ ऑल थँक यू डॉक्टर. खरंच खूप छान आणि महत्त्वाची माहिती तुम्ही सांगितली आणि खूप हेल्पफुल होती. एस्पेशली घरात जे वर्क फ्रॉम होम करतायत कोविडपासून. सो त्यांच्यासाठी खरंच हे खूप चांगलं होतं. मला 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न तुम्ही हाय ब्लड प्रेशरबद्दल बोललेत. हम्म. पण माझं स्वतःचं लो ब्लड प्रेशर असतं कायम. लाइक 110 समथिंग किंवा 108 किंवा 110 च्या आसपास असतं. आणि तो लो बीपी होतो. त्याच्यामध्ये मग हार्ट अटॅकचं प्रमाण असतं की नसतं? आणि दुसरा प्रश्न,
जे की मी बिलकुल नाही करत. मला ड्रिंकिंग बद्दल होतं, की तुम्ही स्मोकिंग बद्दल सांगितलं. एकच मिनिट. जे तुम्ही स्मोकिंग बद्दल सांगितलं, पण मला ते ड्रिंकिंग बद्दल विचारायचं असतं, की म्हणजे आता आम्ही बाहेर जिथे आपण जॉब करतो बाहेर आणि सगळे लोकांचं कधीतरी गेट टुगेदर वगैरे असतं. सो ते जस्ट इन केस असं म्हणतात, की बाबा वाईनच आहे आणि काय असं ज्यूसच असतो, मग Right. हे प्या. आणि आपण पहिल्यापासून ड्रिंकिंग वगैरे करत नाही. सो मला फक्त एक म्हणजे इच्छा नाहीये, पण माहिती करून घ्यायचंय, की खरंच वाईन हे शरीरासाठी चांगलं असतं का? किंवा स्मोकिंग आणि ड्रिंकिंग. स्मोकिंग हम्म. नसतंच. पण मला ड्रिंकिंग बद्दल तेवढं हे होतं, की आपले फ्रेंड्स जे आहेत त्यांना पण असं म्हणतात ते आणि ते कॅज्युअली घेतात, की ओकेजनली घेतात आणि काही लोकं तर मग दरवेळेला घेतात. सो मला फक्त त्याच्याबद्दल माहिती हवी आहे. राईट. सो पहिला प्रश्न, तुमचं ब्लड प्रेशर एकदम नॉर्मल आहे. जर तुमचं 120 आणि 100 ब्लड प्रेशरकडे बघण्याचा सिम्पल हे आहे की तुमचं जितकं कमी असेल नॉर्मल रेंजमध्ये पण कमी, जितकं कमी असेल तितकं चांगलं. तुमचं अच्छा. 130च्या खाली असेल गुड, 120च्या खाली असेल त्याहून उत्तम. म्हणजे सिस्टॉलिक ब्लड प्रेशर, ते वरचा जो ओके. आकडा असतो. डायस्टॉलिक 90च्या खाली असेल गुड, 80च्या खाली असेल इवन बेटर. तुमचं 130च्या वर असेल तर काळजी घेणं गरजेचं आहे. 140च्या वर असेल तर डेफिनेटली काळजी घेणं गरजेचं आहे. ओके. सो ब्लड प्रेशर तुमचं कमी नाहीये, म्हणजे तुमचं अगदी नॉर्मल आहे, व्यवस्थित आहे. सो अच्छा. कीप इट अप. सो त्याच्यामुळे आणि मी असं नाही म्हणत की ब्लड प्रेशर कितीही कमी चालेल. एका ठराविक नॉर्मल रेंज मध्ये आपल्याला हवंय. अच्छा. पण विदिन दॅट रेंज द लोअर द बेटर. ओके. आणि हे म्हणजे ब्लड प्रेशर मॅनेजमेंट गाईडलाईन्स पण खूप वेळा बदलल्या आहेत. एके काळ असा आला होता की 140-90च्या खाली पाहिजे असं आहे. आणि काही लोक अजूनही ते फॉलो करतात. पण आता जे नवीन एव्हिडन्स आहे त्याच्यावर हे लक्षात येतं की जितकं कमी आपण ते करू शकू, भलेही मग ते औषधं घेऊन करा, औषधं नाही, औषधं शुड नॉट बी द मेन वे टू डू इट. जर तुम्ही व्यायाम वगैरे करू शकत असाल तर. पण आपला मेन गोल आहे की ब्लड प्रेशर कमी करणं, आणि कुठलाही रिस्क फॅक्टर फॉर दॅट मॅटर. म्हणजे अजून एक मला खरं ऍड्रेस करावं असं वाटतं की अनेक लोक म्हणतात की अरे मला औषधं घ्यायची काय आयुष्यभर औषध घेण्याची कल्पना मला पटत नाही. मग मी त्यांना म्हणतो, मला जेव्हा असं एखादा पेशंट म्हणतो की मला औषधं आयुष्यभर घ्यायची नाहीये, ते मला पटत नाही, मग मी मला म्हणतं की तुला आयुष्यभर तुला हे रिस्क फॅक्टर असणं हे मलाही पटत नाहीये. सो तू औषध घेतली नाहीस तर तुझं ब्लड प्रेशर जर कायमचं जास्त राहणार आहे किंवा खूप वेळासाठी जास्त राहणार आहे, किंवा तुमचा डायबिटीज अनकंट्रोल राहणार आहे, किंवा तुमचं कोलेस्ट्रॉल जास्त राहणार आहे, तर त्याच्याने तुम्हाला ऍक्च्युली खूप नुकसान होणार आहे. आणि दॅट इज ऑल्सो नॉट फेवरेबल. सो दॅट इज अबाउट ब्लड प्रेशर. सो कुठल्याही गोष्टी तुम्ही कंट्रोल करण्यासाठी तुम्ही जे काही करता येणं ते करणं गरजेचं आहे. स्मोकिंग बॅड आहे, अल्कोहोल पण बॅड आहे, म्हणजे देर इज नो डाऊट. कुठलाही वाईन, विस्की, बियर, कुठलीही अल्कोहोल फॉर्मने कोणालाही फायदा होणार नाही सिस्टमॅटिकली. आणि असे बरेच मिथ आहे किंवा आधी जुना एव्हिडन्स आहे की वाईनमुळे हार्ट हेल्थ वाढते किंवा इम्प्रूव्ह होते. ऍक्च्युली तसं नाहीये. जो मोर रिसेंट डेटा आहे त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये हे दिसतं की अल्कोहोल इन एनी फॉर्म इन्क्रीजेस रिस्क ऑफ हार्ट डिसीज, इन्क्रीजेस रिस्क ऑफ लिव्हर डिसीज तर आहेच. पण इतर आपली जी इन जनरल हेल्थ असते ती डिटेरियोरेटच होते. सो कोणालाच मी ऍडवाइस करणार नाही. ऑफकोर्स दॅट डझंट मॅटर ऑलवेज. पण म्हणजे टू बी फ्रँक, त्याच्यामुळे फायदा काहीच होत नाही, नुकसानच होतं. थँक यू सो मच. आणि सॉरी, मी ते मिस केलं जर मी मेन्शन केलं नाही मगाशी. नाही. मला जस्ट विचारायचं होतं, की म्हणजे आपण एव्हरी इयर आपण एक हेल्थ चेक करतो आणि डॉक्टर नेहमी ब्लड प्रेशर बघतात. सो प्रत्येक वेळेला ते म्हणतात, की युअर बीपी इज व्हेरी लो. सो मला ते फक्त माहिती करून घ्यायचं होतं. नाही, तुमचं जर 108, 109 110/80 असं असतं तर ते नेहमी. खूपच नॉर्मल आहे ऍक्च्युली. ओके. अच्छा. येस. ओके. अभिजितला पुढचा प्रश्न आहे. Hey Salil, amazing presentation. I'll make my questions quick. Number one was you mentioned VO2 max. So the Apple Watch, the VO2 max that the Apple Watch measures, how accurate Right. is it? That was one. And number two, you mentioned a couple of in your first or second slide, APOB, and there was one more
marker that you mentioned that you could measure. Lipoprotein आहे. Yeah. So is that something you could ask your physician to add to your panel, your Yes. annual screening panel? Yes. For the So, gynecologists? So VO2 max, thanks Abhijit. VO2 max is Apple Watch, पण it basically relies on a version of the Cooper test की तुला एक ठराविक त्याला डेटा पॉइंट्स द्यावे लागतील की किंवा कुठलंही वॉच फॉर दॅट मॅटर की यू हॅव टू बी वर्किंग आउट ॲट अ हाय इंटेन्सिटी ऑर हाय इनफ इंटेन्सिटी की ज्याच्यामध्ये मग त्या 12 मिनिटं सपोज तू आणि कन्सिस्टंटली केलंस की देन इट विल स्टार्ट शोईंग यू द VO2 मॅक्स की इट विल मेजर की तू 12 मिनिट्स मध्ये तू इंटेन्स एक्सरसाइज करताना 12 मिनिट्स मध्ये तू किती डिस्टन्स चाललास आणि इट विल टेल यू व्हॉट युअर VO2 max is based on that. So it is a version of the Cooper test in a way, and it's not the most accurate. Again, the most accurate VO2 max will be done if you undergo cardiopulmonary exercise testing, which is an in-lab study. It's like a stress test. पण तरी म्हणजे ॲज बेस्ट ॲज इट कॅन बी इट इज नॉट बॅड. मी पण त्याच्यावरच रिलाय करतो माझ्या VO2 max साठी. आणि सेकंड क्वेश्चन वॉज FOB आणि LPA. सो येस, मोस्ट डेफिनेटली स्टँडर्ड लिपिड पॅनल्स असतात किंवा जे कोलेस्ट्रॉल पॅनल्स असतात त्याच्यात हे ऑर्डर होत नाही. आणि रेकमेंडेशन आहे की ॲटलिस्ट वन्स इन युअर लाईफ टाईम यू शुड मेजर इट. जे ApoB आहे, ॲपोलायपोप्रोटीन बी आहे, म्हणजे इट्स अ प्रोटीन which carries lipid molecule, cholesterol molecule specifically in our body. 2-3 प्रकारचे लायपोप्रोटीन बीज असतात. B100 असतं, B48 असतं. आणि त्याची संख्या जितकी जास्त बेसिकली तितकं तुमचं LDL कॅरिंग कॅपॅसिटी किंवा कोलेस्ट्रॉल कॅरिंग कॅपॅसिटी जास्त. त्यामुळे त्याची लेवल कमी असणं हे तुमचं कोलेस्ट्रॉल रक्तातलं फ्री फ्लोईंग कोलेस्ट्रॉल आहे जे प्रोटीन बाउंड ते कमी असण्याचं साईन आहे. आणि जे दुसरं जे आहे LPA दॅट इज डेफिनेटली ऍटलिस्ट प्रत्येकाने मेजर करून घेणं गरजेचं आहे. कारण का बऱ्याचदा तुम्ही आयडेंटिफाय करू शकणार नाही की एखाद्याला आहे. आणि मग आपण ऐकतो की अरे हा 40 वर्षाचा माणूस होता आणि तो रोज मॅरेथॉन किंवा रोज व्यायाम करायला जायचा पण अचानक एकदा हार्ट अटॅकने गेला. सो डेफिनेटली हे लक्षात येतं की काहीतरी अनआयडेंटिफाईड रिस्क फॅक्टर होता त्याच्यामध्ये की जो माहिती नव्हता कोणालाच आणि त्यांना आता तो कळला. सो किंवा कळला नाही आणि त्यांना हार्ट अटॅक आला. सो अशा गोष्टींमध्ये हे असे फॅक्टर्स असतात की जिथे काहीतरी जेनेटिक आहे म्हणा किंवा जे LPA मी म्हणलं की ते एक प्रकारचं जेनेटिकली एक्वायर्ड कंडिशन आहे की ज्याच्यामध्ये एका प्रकारचा LDL कोलेस्ट्रॉलचा व्हेरियंट आहे. तो 10-20% लोकांमध्ये असतो. पण तो असण्याने ॲथेरोस्क्लेरोसिस ॲक्सेलरेट होतो, जास्त होतो आणि मग त्याच्यामुळे रिस्क वाढते. सो डेफिनेटली ॲटलिस्ट वन्स इन युअर लाईफ टाईम एव्हरीबडी शुड मेजर इट. Or ask their primary care physicians to check it, to order it. Awesome. Thanks. पुढचा प्रश्न जाईल आहे. जाई. Thank you. Dr. Sahil, quick question, Salil. की आता आजकाल एवढे metabolic diseases वाढलेले आहेत, especially in the younger female generation. PCOS, which is very common, आणि त्याच्यामुळे insulin resistance एवढं वाढलेलं आहे. आणि insulin resistance talks to your cardiac disease. But it looks like it's a vicious circle. So breaking that cycle feels very difficult. So, because of the hormonal imbalance. And again, it's a insulin resistance, and again then it affects your cardiac health. काय सांगाल तुम्ही like? करेक्ट. आय मीन असे जेव्हा बियॉन्ड स्टँडर्ड किंवा जे बियॉन्ड ॲव्हरेज आजार आहेत की आता पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम फॉर एक्झाम्पल की ज्याच्यामध्ये देर इज अ हॉर्मोनल कॉम्पोनंट टू इट की जिथे कुठल्या तरी अजून एका सिस्टमिक आजारामुळे तुम्हाला इन्सुलिन रेजिस्टन्स इज अ पार्ट ऑफ अ मोर सिस्टमिक सिंड्रोमिक डिसीज. तर त्याच्यामध्ये मग सर्टनली इट बिकम्स मोर चॅलेंजिंग. पण तरी त्याच्यावर पण औषध आहेत आणि इन जनरल इन्सुलिन रेजिस्टन्स ट्रीट करणं, मग वेदर इट्स PCOS और वेदर इट्स समथिंग एल्स, तरी ज्या स्टँडर्ड ट्रीटमेंट आहेत म्हणजे आता PCOS मध्ये फॉर एक्झाम्पल मेटफॉर्मिन हे एक औषध आहे की ज्याच्यामुळे इन्सुलिन रेजिस्टन्स कमी किंवा इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवता येते. व्यायाम करणं, बाकीचे ज्या काही स्टँडर्ड लाईफ मेंटेनिंग ट्रीटमेंट्स आहेत की जे आपलं करणं भाग आहे. म्हणजे तुम्ही औषधं घेऊन घ्या अथवा न घ्या, तुम्हाला या काही गोष्टी आहेत की ज्या लाईफ सस्टेन करण्यासाठी, गुड क्वालिटी लाईफ सस्टेन करण्यासाठी गरजेच्या आहेत, त्या तुम्ही करत राहणं हे महत्वाचं आहे. सो
ग्रँटेड की त्या गोष्टी त्या सिच्युएशन्स मध्ये या सगळ्या गोष्टी एकत्र कॅरी करायला लागतात. एखाद्या व्यक्तीला खूप जास्त मुलं असतील तर त्या सगळ्यांचा हात धरून रस्ता क्रॉस करायला लागतो. सो ते तसं आहे की थोडंसं जास्त अवघड आहे. पण स्टील वी हॅव गुड ट्रीटमेंट्स आणि सम ऑफ द स्टँडर्ड ऑफ केअर विल नॉट चेंज. सो यू कीप डुईंग दॅट अँड कीप वर्किंग टुवर्ड्स दॅट अल्टिमेटली. थँक्यू. परफेक्ट. आपण ऑलमोस्ट 10 मिनिट वरती गेलो, पण सलील खूप छान इन्फॉर्मेशन मिळाली आहे. आणि बिफोर वी क्लोज, ओके, जयाला पण एक प्रश्न आहे. घेऊ शकतो का सलील आपण तो प्रश्न? नो प्रॉब्लेम. ओके. सॉरी, मलाच थोडा जास्त नाही नाही, सॉरी, काही नाही दात. जया. थँक्यू. सलील, मला 2 प्रश्न आहेत, पटकन विचारते. एक पहिला प्रश्न असा आहे की एक डॉक्टर रवी गोडसे म्हणून डॉक्टर आहेत अमेरिकेत, सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहेत. त्यांचं BMM असं सेशन ठेवलं होतं, ते मी अटेंड केलं. त्यांनी सांगितलं तुमचं A1C हे खूप घाबरवतात इथले डॉक्टर, अमेरिकन डॉक्टर. ते तुमच्या वयाच्या 10ने डिव्हाइड करायचं तुमचं एज, आणि तितकं जरी असलं किंवा त्याच्या खाली तर काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल इफ समबडी इज लाईक 65 years old, then 6.5 is what you should aim for. असं थोडंसं ते डॉक्टर गोडसे यांनी सांगितलं. त्याच्याबद्दल तुझं ऍज अ डॉक्टर काय मत आहे? आणि दुसरा प्रश्न, व्हूप ट्रॅकर आहे ना, तो हल्ली खूप एकदम सगळे पॅट्रिक महोम्स इज प्रमोटिंग इट, आणि इज इट बेटर दॅन अदर हेल्थ ट्रॅकर्स? त्याबद्दल व्हॉट कॅन यू टेल अस? थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. सो फर्स्ट पॉइंट, म्हणजे इट्स नॉट, मी त्यांचं रवी गोडसेंना बघितलेलं आहे मी, त्यांचे रील्स वगैरे, पण मी कम्प्लिटली एग्री करत नाही. ऑफकोर्स असं म्हणजे कोणी घाबरवत नाहीये. दिस इज ऑल अल्टिमेटली एव्हिडन्स बेस्ड की HbA1c जास्त असणं. आता 6.5 हा तर थ्रेशोल्ड आहे की 6.5 आणि 6.5 अँड अबाव इज डायबिटीज, की जेव्हा HbA1c मेजर केलं आणि 6.5 किंवा 6.5च्या वर असेल तर त्याला डायबिटीज, दॅट इज द डेफिनेशन ऑफ डायबिटीज राईट नाव. जर तुम्ही स्टँडर्डच्या फास्टिंग ग्लुकोज आणि ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट करत नसाल तर. पण असं म्हणणं की अरे 65ला 6.5 हा नॉर्मल आहे, तर नॉर्मल तर डेफिनेटली नाही आहे. मग तुम्ही 65 वर्षांचा असाल आणि 100 वर्षांचा असला तरी. पण आय थिंक व्हॉट ही मे बी ट्राईंग टू से, आणि अगेन दिस इज माय अझम्पशन, की जेव्हा आपण एका ठराविक एजला पोचतो, आता एखादा 85 वर्षाचा व्यक्ती असेल तर त्यांचा, आणि त्यांना डायबिटीज असेल तर त्यांचा ग्लुकोज कंट्रोल हा थोडा लिबरल असणं हे ओके आहे. कारण का तुम्ही खूप स्ट्रिक्ट ग्लुकोज कंट्रोल जर त्यांच्यामध्ये करायला ट्राय केलं की मला काही करून त्याचं HbA1c 8चं 6.5 करायचंय, मग मी इन्शुलिनचा मारा करीन, मी वेगवेगळ्या औषधांवर टाकीन, that has a potential for side effects in someone who is older, someone who has other medical problems, 85-year-old with diabetes quite easily त्यांना किडनीचा प्रॉब्लेम असू शकतो, त्यामुळे ही औषधं जास्त वेळासाठी सिस्टम मध्ये राहू शकतात. सो आपण ऍट सम पॉइंट जेव्हा ट्रीट करतो एक क्रॉनिक आजार, तेव्हा एका ठराविक वयानंतर किंवा एका ठराविक थ्रेशोल्ड नंतर आपण आय थिंक हे म्हणतो की ओके, जरा लेट्स स्लो डाऊन, किंवा वी कॅन बी अ लिटल बिट मोर लिबरल इन टर्म्स ऑफ आवर गोल्स किंवा इन टर्म्स ऑफ आवर थ्रेशोल्ड्स. आणि आय थिंक दॅट्स व्हॉट ही मे बी सेईंग. असं नाही की लोक डॉक्टर घाबरवत आहेत. डॉक्टर्स वर ट्राईंग टू गेट स्ट्रिक्ट कंट्रोल आर स्टील डुईंग इट बेस्ड ऑन एव्हिडन्स. कारण का जर स्ट्रिक्ट कंट्रोल केला नाही तर तुम्हाला कॉम्प्लिकेशन्स होण्याची शक्यता आहे. पण आय थिंक रवी गोडसेंचा पॉईंट ऑफ व्ह्यू असा असावा असं माझा अंदाज आहे की ओके, 85 वर्षाचं वय आहे आणि डायबिटीज आहे, तर लेट्स नॉट एम फॉर एक्स्ट्रीमली स्ट्रिक्ट कंट्रोल. कारण का त्याच्यातनं बेनिफिट्स मिळतील पण त्याचे रिस्क जास्त असू शकतात. सो एनिथिंग इन मेडिसिन, कुठलीही ट्रीटमेंट असो, कुठलीही प्रोसिजर असो, कुठलंही काही असो, आय थिंक वी ऑलवेज हॅव टू सी की रिस्क बेनिफिट अनालिसिस काय आहे. सो आपण जे काही करणार आहोत त्याचे रिस्क जास्त आहेत का त्याचे बेनिफिट जास्त आहेत? जर बेनिफिट जास्त आहेत तर देन इट्स वर्थ टेकिंग दॅट रिस्क. पण जर रिस्क जास्त असतील तर इट वुड बी अ रॉंग थिंग टू इवन ऑफर दॅट ट्रीटमेंट. सो आय थिंक मला वाटतं ते, आय थिंक दॅट्स व्हॉट ही इज प्रॉब्ली रिफरिंग टू. I don't know what way he is putting it. It's not normal की 80 वर्षाच्या व्यक्तीला 8 HbA1c is still uncontrolled diabetes.
and it can still have the potential for side effects. पण हा म्हणजे would you be okay with being liberal? Sure. And again, some of these decisions are made in conjunction with discussion with the patient. ज्याला आपण शेअर्ड डिसिजन मेकिंग म्हणतात की ओके आपल्याला डायबिटीज आहे पण आपलं वय पण आहे, आपल्याला एवढे आजार आहेत, याच्यामुळे खूप जास्त औषधं दिली तर साईड इफेक्ट होऊ शकतात. चुकून 2 गोळ्या घेतल्या विसरून 1 गोळ्याच्या ऐवजी तर जास्त GT म्हणजे आपलं हायपोग्लायसेमियामुळे सीजर होऊ शकतो, फिट येऊ शकते, जीव जाऊ शकतो. सो आपण थोडं कमी करूया का? पेशंट आणि डॉक्टर एव्हरीवन अग्रीज, देन that's a good way to look at it. So I think that may be what it is, but otherwise I don't agree. Sorry for that long drawn explanation. नो प्रॉब्लेम. आणि सलील, जयाचा दुसरा पण एक प्रश्न होता ते ट्रॅकर बद्दल. Oh, sorry. मला खरं सांगायचं मला नाही आयडिया. म्हणजे मी ऍपल वॉच वापरलाय खूप वर्ष झाली. आय एम शुअर देर आर अदर ट्रॅकर्स विच मे बी बेटर किंवा वर्स ऑर द सेम. मला नाही माहिती खरं तर. मी की म्हणजे वेगवेगळ्या ट्रॅकर्स मध्ये काय फरक असेल हे मला माहित नाही अनफॉर्च्युनेटली. नो प्रॉब्लेम. ओके. आणि अजून एक हात वरती आलाय, KKS. घेऊ शकतो का तो प्रश्न सलील का? हो चालेल. ओके. मला नाव कळालं नाही KKS कोण आहे ते, पण प्लीज तुमचा प्रश्न विचारा. आहे का प्रश्न तुम्हाला? Hello. Salil, Kunal here. हे कुणाल, हाय. Hello. First of all, great presentation here. Great presentation. Thank you for the information, right? आणि but तुझं जे subject matter expertise heart and lung health मध्ये, right? Great. Hey, first to start off with, we call it performance triad, right? So to emphasize केलं, right? Consistency with these 3 things, तुमचं nutrition, sleep, and exercise. Spot on. That's perfect. As long as people execute that every single day consistently over a period of time. Spot on. So I like that. पण आता ह्याच्यामध्ये तुझ्या ह्याच्यामध्ये तू biggest misconception काय बघितला ह्याच्यामध्ये, like considering our Indian population living here, Americans living here, and people back home about heart and lung health that people need to know, or kind of the misconception overall with overall heart and lung health? थँक्स कुणाल. गुड क्वेश्चन. आय थिंक माझा एक्सपिरियन्स आहे आणि इट अगेन दिस मे बी जस्ट मी. म्हणजे मी दोन्ही कडे हे बघितलेलं आहे, पण जे मी आता एंडला मी म्हणत होतो की खूप लोकांना मिसगिविंग्स असतात की ओके मला हा एक खूप कॉमनली मी बघितलेली गोष्ट आहे की नाही मला औषधं घ्यायची नाहीयेत. आणि दिस इन्क्लूड्स माय पॅरेंट्स समटाइम्स की मला माझं ब्लड प्रेशर जास्त आहे पण मला औषधं घ्यायची नाहीयेत, मला औषधांवर जायचं नाहीये. सो दॅट की औषधांवर जाणं हे इनहेरंटली बॅड आहे किंवा औषधं लागणं क्रॉनिकली एखाद्या क्रॉनिक आजाराला कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला जस्ट बाय लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स आणि जे तू म्हणलास की त्या गोष्टी करून जर इन अ लॉट ऑफ टाइम्स आपलं शरीर जसं एज होतं तसं हे आजार कंट्रोलच्या बाहेर जाऊ शकतात आपल्या रेग्युलर लाईफस्टाईल मेजर्सच्या, आणि त्यावेळी आपल्याला हेल्प लागते. पण जेव्हा ते तसं होतं, अ लॉट ऑफ पीपल सी दॅट ॲज अ बॅड थिंग. सो दॅट इज अ मिसकन्सेप्शन दॅट आय थिंक मी खूप वेळा बघितलेलं आहे, आणि इन माय एक्सपिरियन्स तरी मोर सो अमॉंग इंडियन किंवा एशियन पॉप्युलेशन की नाही मला औषधं नको. आणि मग त्याच्यात मग आपल्याकडे थोड्या अजून हे पण जास्त आहेत, थोडं अल्टरनेटिव्ह मेडिसिन्स आहेत, आयुर्वेदिक असो किंवा होमिओपॅथी असो, किंवा त्याच्यात पण कॉन्फ्लिक्ट आहे की अरे यांचं साईड इफेक्ट जास्त का माझे साईड इफेक्ट जास्त. सो त्याच्यामध्ये पण खूप मिसकन्सेप्शन्स ऍड होतात किंवा फ्युल होतात. सो हे खूप महत्वाचा पॉइंट आहे आणि मला खूप सांगावा वाटतो की अगेन एव्हरीथिंग अँड एनिथिंग यू डू इज ऑल अ बॅलन्स ऑफ रिस्क अँड बेनिफिट्स. तुम्ही पाणी खूप पिलं तरी त्याचे साईड इफेक्ट्स होणार आहेत, तुम्हाला टॉयलेटला जास्त वेळेला जावं लागू शकतं. सो एव्हरीथिंग दॅट यू कन्झ्युम विल हॅव सम डिझायरेबल इफेक्ट्स अँड सम अनडिझायरेबल इफेक्ट्स. सेम अप्लाइज टू मेडिसिन्स, सेम अप्लाइज टू नॅचरल मेडिसिन. जर तुम्ही काही नॅचरोपॅथी किंवा आयुर्वेदिक गोष्टी घेत असाल त्याच्यात पण खूप साईड इफेक्ट्स असतात. नॅचरल आहे म्हणून चांगलं नाही, म्हणजे सापाचं विष फॉर एक्झाम्पल नॅचरल आहे पण आपण नाही कन्झ्युम करू शकत. सो
कुठल्याही गोष्टीचं जेव्हा आपण बेनिफिट्स आउटवे होताना बघतो रिस्कना, तर आय थिंक आय विल से की दॅट इज द राईट वे टू डू इट किंवा गो फॉर इट. जसे weight loss medicines, clearly the benefits of weight loss medicines has shown that they outweigh the risks. So if someone needs them, they should not withhold. किंवा असं एक विचार येणं की अरे मी औषधांवर आता मला जावं लागतं आणि मला हे औषध मला असं माझं करता येत नाहीये, हे आय थिंक खूप चुकीचं थॉट प्रोसेस आहे. आणि तसं नाही, म्हणजे कारण का स्पेशली जेव्हा त्या रिस्क फॅक्टर्समुळे तुम्हाला जास्त नुकसान होणार आहे इन जनरल. So that is, I think, one misconception मी खूप वेळा बघितलेलं आहे आणि probably like the most prominent one in our population, South Asian in general आणि Indian. शेवटचा एक थँक्यू. शेवटचा एक प्रश्न घेऊयात आणि विल बी गुड. जगताप यांना प्रश्न येतो. ओके. नमस्कार सलील, डॉक्टर सलील, खूप छान माहिती ऐकायला मिळाली. आत्ताचा जो प्रश्न विचारला गेला होता त्या संदर्भातच मला विचारायचं आहे की मला एज ऑफ 54ला पाल्पिटेशनसाठी डॉक्टरांनी बायसोप्रोलोल हे मेडिसिन दिलं होतं आणि आता त्याच्यानंतर ते कंटिन्यूस त्यांनी चालूच ठेवलं. पण त्याच्यानंतर मला म्हणजे पाल्पिटेशनचा त्रास वगैरे काहीच झाला नाहीये आणि ती गोळी नंतर कंटिन्यू करायला सांगितली. तर माझा प्रश्न असा आहे की आपल्याला साधारणतः ब्लड प्रेशर वाढलं की आपल्याला जर असं छातीमध्ये धडधड होतीये, घाम येतोय किंवा डोकं जड होतंय, अशा काही साधारण ज्या सिम्पटम्स असतात, तसे सिम्पटम्स तुम्हाला काहीच नाहीये. पण ज्या वेळा तुम्ही ब्लड प्रेशर चेक करता तेव्हा तुमचं ब्लड प्रेशर तुमच्या वयाच्या नुसार जसं 120/80 हे नॉर्मल समजलं जातं आणि माझं आता 59 आहे. तर त्या केसमध्ये कधी माझं 143च्या आसपास असतं. तर त्या केसमध्ये तुम्ही म्हटलं की आपल्याकडे इंडियन लोक औषधं घ्यायला नाही म्हणतात की बाबा मला त्रास काही होत नाहीये तरी पण मी ती औषधं घ्यायची का, हा माझा प्रश्न आहे. चांगला प्रश्न आहे. पण अगेन जे मी मगाशी म्हणत होतो की बरेचसे हे जे आजार आहेत की स्पेशली क्रॉनिक डिसीज स्पेक्ट्रम आहे की ते तुम्हाला इमिडिएटली त्याचा त्रास होणार नाही. हे खूप स्लोली बिल्ड होत राहतात आणि मग अल्टिमेटली जाऊन त्याचं म्हणजे कळीचं फुलात रूपांतर होतं की ते ब्लूम होतात आणि मग दे विल गिव्ह यू अ लॉट ऑफ सिम्पटम्स. सो क्रॉनिक डिसीजेस मध्ये सेम विथ ब्लड प्रेशर की तुम्हाला सुरुवातीला काही त्रास होणार नाही, पण वेन यू गेट अ कॉम्प्लिकेशन यू गेट इट. सो त्रास न होणं आणि पुढे जाऊन त्रास तुम्हाला होणार नाही याच्यासाठी ब्लड प्रेशर कंट्रोल करणं एसेन्शियल आहे. आता तुम्हाला जरी त्रास होत नसला तरी तुम्ही जितक्या वेळासाठी आणि जितक्या म्हणजे, आणि हे दिस इज ट्रू अबाउट एनी ऑफ दीज फॅक्टर्स की जसं कोलेस्ट्रॉल लेवल, कोलेस्ट्रॉल हायपर कोलेस्ट्रॉलिमिया असणं किंवा जास्त कोलेस्ट्रॉल असणं, तर त्याच्यामध्ये तुमचं कोलेस्ट्रॉल किती जास्त आहे आणि तुम्हाला ते किती वेळासाठी आहे, या दोन्ही गोष्टी अल्टिमेटली मॅटर करतात की तुम्हाला त्याचा इम्पॅक्ट काय होणार आहे. तसंच ब्लड प्रेशरच्या बाबतीत पण की तुमचं ब्लड प्रेशर किती जास्त आहे नॉर्मल पेक्षा आणि तुमचं ते किती वेळासाठी आहे अनट्रीटेड हायपरटेन्शन. सो दॅट विल मॅटर की तुम्हाला त्याचे काय त्रास होणार आहेत आणि कधी होणार आहेत. सो म्हणून रिस्क फॅक्टर मॉडिफिकेशन इन एनी वे इज इम्पॉर्टंट. जरी त्याचं तुम्हाला सिम्पटम्स येत नसतील किंवा त्याचा त्रास होत नसेल तरी ब्लड प्रेशर जर जास्त असेल तरी ते कमी करण्यामुळे तुमचा फायदा होणार आहे अल्टिमेटली. इफ दॅट आन्सर्स युअर क्वेश्चन. म्हणजे साधारणतः 60 वर्ष किंवा 62 वर्षाच्या माणसाचं नॉर्मल ब्लड प्रेशर काय असलं पाहिजे? आपण जसं आपलं वय वाढतं तसं आपलं ब्लड प्रेशर वाढतं, कारण का आर्टरीज मध्ये जसं ते ॲथरोस्क्लेरोसिस म्हटलं किंवा थोड्या आर्टरीज स्टिफ व्हायला लागतात आपल्या वयानुसार. त्यामुळे आपलं ब्लड प्रेशर नॅचरली टेंड करतं थोडं वाढण्याचं, अनलेस काही आपल्याला काही ठराविक आजार असतील की ज्याच्यामुळे आपलं ब्लड प्रेशर कमी होत आहे वगैरे. सो वयानुसार ब्लड प्रेशर वाढणं हे साहजिक आहे. आपले ब्लड प्रेशर गोल्स हे तुम्ही किती वर्षांचे असलात तरी ते चेंज. जसं मी मगाशी आता डायबिटीसचं उदाहरण सांगितलं की तुम्ही जरी रवी गोडसे म्हणत असतील की एका ठराविक वयानंतर हे, तरी जे गोल्स आहेत ते गोल्स आहेत आणि दे आर एव्हिडन्स बेस्ड की तुमचं ब्लड प्रेशर जितकं कमी राहणार आहे, जरी तुमचं वय 90 असेल तरी तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. पण टू दॅट पॉइंट अगेन की एका ठराविक वयानंतर तुम्हाला किती स्ट्रिक्ट व्हायचं आहे. तुम्हाला एखाद्या 90 वर्षाच्या व्यक्तीचं ब्लड प्रेशर 120-80 करायचा
अट्टहास ठेवायचा आहे का? कारण का जर त्यांनी चुकून 2 गोळ्या घेतल्या विसरून एक गोळीच्या ऐवजी, तर त्यांचा साईड इफेक्ट होऊन एकदम जर ब्लड प्रेशर 80 झालं 120चं, तर जे वरचा आकडा आहे तो, तर त्याच्यामुळे त्यांना जास्त त्रास होणार आहे कदाचित. सो इन दोज केसेस अगेन ॲज अ पार्ट ऑफ शेअर्ड डिसिजन मेकिंग आपण असं म्हणू शकतो की आपले गोल जरा लिबरल ठेवता येतील. पण तुम्ही म्हटलं 54, सो 54 इज नॉट ओल्ड एट ऑल. सो I would say definitely it is reasonable and fair to be more aggressive in blood pressure treatment. या ठराविक वयात. पण हा म्हणजे जसं आपलं वय वाढतं, नॅचरली आपलं ब्लड प्रेशर वाढणार आहे आणि मग एका ठराविक वयाच्या बियॉन्ड आपण हे कन्सिडर करू शकतो की आपल्याला थोडं लिबरलाइज करायचं आहे का आपला कंट्रोल. But again, that's a decision to be made between you and your physician. So that has to be a shared decision. Knowing की याचं हे केल्यामुळे हे होऊ शकतं आणि हे केल्यामुळे हे होऊ शकतं. सो आपल्याला काय करायचंय ते. थँक्यू डॉक्टर. नो प्रॉब्लेम. थँक्यू सो मच सलील. तुझ्या इतक्या बिझी शेड्यूल मधून तू आम्हाला ऑलमोस्ट 1.5 तास दिलास. नो प्रॉब्लेम. थँक्यू. Thank थँक्यू you. एव्हरीवन. थँक्यू डॉक्टर. खूप छान झाला. थँक्यू. Thanks a lot, Salil, doctor. येस, नो प्रॉब्लेम. थँक्यू. Thank you, Salil. Great presentation. Thank you for the